वेलकम स्टुडंट्स. मागच्या व्हिडिओ लेक्चर्स मध्ये आपण पाहिलं होतं की केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अमोनिया डेरिव्हेटिव्हज ऑन aldehydes and ketones. Okay, in this lecture we have to focus most important point, that is aldol condensation किंवा यालाच aldol addition रिएक्शन देखील म्हटलं जातं. ओके, आता आपण वेगवेगळे रिएक्शन्स पाहिले का. आपण अल्डिहाइडच्या आणि कीटोनच्या केमिकल प्रॉपर्टी पाहतोय. त्यात कोणते रिएक्शन्स, तर न्यूक्लियोफिलिक ऍडिशन रिएक्शन्स पाहतोय. आपण कोणत्या पाहतो, तर आपण पाहतोय न्यूक्लियोफिलिक ऍडिशन रिएक्शन. आजची जी रिएक्शन आहे आपल्याला ती रिएक्शन पाहायची aldol कंडेन्सेशन रिएक्शन. कोणती, तर पहा नावातच वेगळेपणा आहे. नावातच काय, तर वेगळेपणा आहे. aldol कंडेन्सेशन रिएक्शन. मी तुम्हाला समजून सांगतो. aldol कंडेन्सेशन रिएक्शन किंवा याच रिएक्शनला aldol ऍडिशन रिएक्शन देखील म्हटलं जातं. लक्षात ठेवा विद्यार्थ्यांनो, aldol ऍडिशन रिएक्शन देखील म्हटलं जातं. आता ह्या रिएक्शनचा अर्थ सांगतो. असं का नाव असेल, तुम्हाला वाटतं का aldol अशा नावाचा कोणी सायंटिस्ट असेल, तर नाही. aldol हा सायंटिस्ट नाही. तर रिएक्शन झाल्यानंतर त्या प्रोडक्ट मध्ये अल्डिहाइड असणार आहे आणि त्याच प्रोडक्ट मध्ये अल्कोहोल असणार आहे. दोन्हीचं कॉम्बिनेशन असणार आहे. तो पॉलिफंक्शनल कंपाऊंड असणार आहे, म्हणून त्याला aldol असं म्हटलंय. बरं, दुसरा शब्द पहा, कंडेन्सेशन. कोणतं, तर कंडेन्सेशन. ओके, कंडेन्सेशन रिएक्शन. तुम्हाला माहिती आहे कंडेन्सेशन रिएक्शन म्हणजे काय, माहित नसेल तर मी सांगतोय. द रिएक्शन इन विच two or more molecules react together to give a product with the elimination of simple molecules like water, ammonia, methyl alcohol. अशा प्रकारच्या रिएक्शनला कंडेन्सेशन रिएक्शन म्हणायचं असतं. कोणत्या रिएक्शनला कंडेन्सेशन रिएक्शन म्हणायचं, तर ज्या रिएक्शन्स होत असताना दोन किंवा दोन पेक्षा जास्त मॉलिक्यूल रिएक्ट होतात, त्यांच्यापासून प्रोडक्ट तयार होतो आणि त्या प्रोडक्टच्या सोबतीला बाय प्रोडक्ट मॉलिक्यूल वॉटर, अमोनिया किंवा मिथिल अल्कोहोल असे तयार होत असतील, तर या प्रकारच्या रिएक्शनला कंडेन्सेशन रिएक्शन म्हटलं जातं. मग तुम्ही म्हणता सर या रिएक्शनला aldol कंडेन्सेशन रिएक्शन का म्हटलं, तर विद्यार्थी मित्रांनो, आता ही जी रिएक्शन पाहायची आहे, या रिएक्शन मध्ये आपल्याला प्रोडक्ट हा अल्डिहाइड आणि अल्कोहोल असलेला असणार आहे आणि त्याचबरोबर त्याच्यातून काय निघून जाणार आहे, वॉटर मॉलिक्यूल निघून जाणार आहे. म्हणून या रिएक्शनला आपण aldol कंडेन्सेशन रिएक्शन्स म्हणतो. तर तुम्हाला एमसीक्यू साठी विचारलं जातं, विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड गिव्हज aldol कंडेन्सेशन रिएक्शन. तर मी काही कंडिशन्स तुम्हाला त्याविषयी सांगणार आहे. आता पहा, एक एक्झाम्पल द्यायला तुम्हाला मी जनरल. हे घ्या, हा CH3, हा C डबल बॉन्ड O, हा H. ओके, हा एक कंपाऊंड आहे. हा कंपाऊंड नंबर 1. ओके, दुसरा कंपाऊंड काढतोय तुम्ही. हा CH3, C डबल बॉन्ड O, CH2 आणि CH3. हा दुसरा कंपाऊंड. हा कोणता कंपाऊंड आहे, दुसरा. विद्यार्थी मित्रांनो, याचं नाव काय आहे, याचं नाव तुम्हाला माहिती आहे, असेटाल्डिहाइड आहे. हा कोणता आहे, तर असेटाल्डिहाइड. आणि हा कोणता आहे बरं, तुम्ही कॉमन नेम सांगा किंवा आययुपीसी नेम सांगा, काही फरक पडत नाही, पण सांगा. हा इथिल ग्रुप आहे, हा मिथिल ग्रुप आहे आणि कीटोन फंक्शनल ग्रुप आहे. त्याचं कॉमन नेम आहे इथिल मिथिल कीटोन. याचं नाव काय, तर इथिल मिथिल कीटोन हा आहे. ओके, चला आता मला एक तुम्हाला टर्म सांगायची. मला सांगा C डबल बॉन्ड OH म्हणजे कोणता फंक्शनल ग्रुप झाला, हा CHO फंक्शनल ग्रुप आहे. विद्यार्थ्यांनो, हा कोणता आहे, तर CHO म्हणजे हा अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप आहे. आणि इकडं C डबल बॉन्ड O म्हणजे कोणता आहे, तर कीटो फंक्शनल ग्रुप आहे. कीटोन फंक्शनल ग्रुप आहे. कोणता, कीटोन फंक्शनल ग्रुप. मला एवढं सांगायचंय, अल्डिहाइड्स मध्ये हा जो कार्बन ऍटम आहे याला कार्बोनिल कार्बन ऍटम म्हणायचं आणि कार्बोनिल कार्बनच्या शेजारी असणाऱ्या कार्बन ऍटमला अल्फा कार्बन ऍटम म्हणायचं. काय म्हणायचं, अल्फा कार्बन ऍटम. ओके, हा अल्डिहाइड आहे, या कार्बनला कार्बोनिल कार्बन म्हणायचं आणि कार्बोनिल कार्बनच्या शेजारचा कार्बन ऍटम याला अल्फा कार्बन ऍटम म्हणायचं. विद्यार्थी मित्रांनो, आणि अल्फा कार्बन ऍटमला जोडलेले जे हायड्रोजन ऍटम असतात त्यांना अल्फा हायड्रोजन म्हणायचं असतं. त्यांना काय म्हणायचं असतं, अल्फा हायड्रोजन ऍटम. यालाच मी आणखी मॉडिफाय करतो, ते पहा तुम्हाला लक्ष देण्यासाठी. ओके, हा कार्बन, इथं हायड्रोजन आणि इथं हायड्रोजन, तोच फॉर्म्युला, तोच CH3 पण वेगळ्या पद्धतीने काढलाय.
हा कोणता कार्बन आहे? या कार्बनला म्हणतो आपण कार्बोनिल कार्बन. कोणता आहे हा? कार्बोनिल कार्बन. आणि कार्बोनिल कार्बनच्या शेजारचा कार्बन ॲटम हा कोणता असतो? अल्फा कार्बन ॲटम असतो. या कार्बनचं नाव काय? या कार्बनचं नाव आहे अल्फा कार्बन. विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, या कार्बनला काय म्हणतो आपण? हा अल्फा कार्बन ॲटम आहे. आणि अल्फा कार्बन ॲटम वरती असणाऱ्या हायड्रोजन ॲटमला अल्फा हायड्रोजन ॲटम म्हणायचं असतं. यांना काय म्हणतो आपण? अल्फा हायड्रोजन ॲटम. कोणता? अल्फा हायड्रोजन ॲटम. हा अल्फा हायड्रोजन ॲटम आहे. हा पण अल्फा हायड्रोजन ॲटम आणि हा पण अल्फा हायड्रोजन ॲटम. ओके. तसंच हे झालं एक एक्झाम्पल नंबर 1, कंपाऊंड नंबर 1. या कार्बनला कार्बोनिल कार्बन म्हटलं. अल्डिहाइड किंवा कीटोन मध्ये कार्बोनिल कार्बनच्या शेजारचा इमिडिएट नेक्स्ट कार्बन ॲटम हा अल्फा असतो. कोणता असतो? त्याला अल्फा कार्बन म्हणतो. आणि अल्फा कार्बन ॲटमला अटॅच्ड असलेले जे हायड्रोजन ॲटम असतात त्यांना अल्फा हायड्रोजन ॲटम म्हणायचं असतं. कोणते? त्यांना अल्फा हायड्रोजन ॲटम म्हणायचं असतं. हे इथिल मिथिल कीटोन आहे विद्यार्थी मित्रांनो. काय हे? इथिल मिथिल कीटोन. हा पण कार्बन कोणता सांगा? हा कार्बन तुम्हाला माहिती आहे तो आहे कार्बोनिल कार्बन. कोणता आहे? कार्बोनिल कार्बन. आणि कार्बोनिल कार्बनच्या शेजारचा कार्बन हा अल्फा असतो. अल्फा कार्बन ॲटमला असलेले अटॅच्ड हायड्रोजन ॲटम, अल्फा कार्बनला अटॅच्ड असलेले हायड्रोजन ॲटम हे कोणते असतात? हे अल्फा हायड्रोजन ॲटम म्हणतो आपण त्यांना. कोणते? अल्फा हायड्रोजन ॲटम. हा कार्बोनिल कार्बनच्या शेजारचा अल्फा. मग हा कोणता झाला बरं विद्यार्थी मित्रांनो? जर हा कार्बोनिल कार्बनच्या शेजारचा अल्फा असेल, तसंच या कार्बोनिल कार्बनच्या शेजारचा कार्बन पण कोणता असेल? अल्फा कार्बन ॲटम. हा कोणता आहे? अल्फा. त्याच्या समोरचा कोणता आहे? बीटा. त्याच्या समोर असता तर गॅमा, त्याच्या समोर असता तर डेल्टा. या प्रकारे. ओके. मग आता तुम्हाला अल्फा कार्बन ॲटम म्हणजे काय लक्षात आलं? कोणाला म्हणायचं असतं अल्फा कार्बन ॲटम? तर अल्डिहाइड मध्ये किंवा कीटोन मध्ये कार्बोनिल कार्बनच्या नंतर असलेला कार्बन हा अल्फा कार्बन ॲटम असतो. अल्फा कार्बन ॲटमला जोडलेले हायड्रोजन ॲटम हे अल्फा हायड्रोजन ॲटम असतात. तसंच कीटोन मध्ये पण कार्बोनिल कार्बन त्याच्या शेजारी असलेल्या कार्बन ॲटमला अल्फा कार्बन ॲटम म्हणायचं आणि अल्फा कार्बन ॲटमला जोडलेल्या हायड्रोजनला अल्फा हायड्रोजन ॲटम म्हणायचं. तसंच या कार्बोनिल कार्बनच्या शेजारी अल्फा कार्बन ॲटम आहे. ह्याला 2 अल्फा हायड्रोजन ॲटम आहेत. या अल्फा कार्बनला 2 अल्फा हायड्रोजन ॲटम आणि हा बीटा कार्बन ॲटम आहे. याला 3 बीटा हायड्रोजन ॲटम. एवढं लक्षात ठेवा. आता इथलं काय सांगते पहा, ते जे मी सांगितलं ते तुम्हाला मी शब्द सांगतोय. द कार्बन ॲटम ऍडजेसंट. ऍडजेसंट म्हणजे काय? नेक्स्ट. याच्यानंतरचा हा ऍडजेसंट, याच्यानंतरचा हा ऍडजेसंट, याच्यानंतरचा हा ऍडजेसंट. द कार्बन ॲटम ऍडजेसंट. तो ज्यांना लक्षात नाही आलं त्यांना लक्षात ठेवायचं. नेक्स्ट. द कार्बन ॲटम नेक्स्ट किंवा ऍडजेसंट टू कार्बोनिल कार्बन इज कॉल्ड अल्फा कार्बन. इज कॉल्ड अल्फा कार्बन. and the hydrogen atom attached to alpha carbon atom is called alpha hydrogen atom. एवढं लक्षात आलं? कारण हे खूप महत्वाचे. ज्या ज्या अल्डिहाइड्स मध्ये किंवा कीटोन मध्ये अल्फा कार्बन ॲटम वरती अल्फा हायड्रोजन ॲटम असतात, असेच अल्डिहाइड्स किंवा कीटोन्स हे आयडोल कंडेन्सेशन प्रकारच्या रिएक्शन्स देतात. पहिला पॉइंट सांगतो तुम्हाला मी. ज्या अल्डिहाइड्स किंवा कीटोन्स मध्ये अल्फा कार्बन ॲटम वरती अल्फा हायड्रोजन ॲटम असतात, असेच अल्डिहाइड्स किंवा कीटोन्स हे अशा प्रकारच्या कंडेन्सेशन रिएक्शन्स देतात. अशा प्रकारच्या म्हणजे कशा तर आपल्याला पाहायचं असतं. ओके. हे मोडून येतात. द कार्बन ॲटम कोणता? द कार्बन ॲटम ऍडजेसंट टू कार्बोनिल कार्बन इज कॉल्ड अल्फा कार्बन ॲटम. and the hydrogen atom attached to alpha carbon atom is called alpha hydrogen atom. त्याला काय म्हणतात असतं? अल्फा हायड्रोजन ॲटम. हे मोडणार आहे मी. ओके. आता दुसरं एक्झाम्पल घेणार आहे. दुसरं एक्झाम्पल मी असं घेतोय. CH3 C डबल बॉन्ड O CH3 तुमच्या ओळखीचा आहे. या कार्बनला काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो आपण? याला म्हणतो आपण कार्बोनिल कार्बन. याला काय म्हणतो आपण? कार्बोनिल कार्बन. कार्बोनिल कार्बनच्या शेजारच्या कार्बनला काय म्हणायचं? अल्फा कार्बन. हा कोणता झाला? हा झाला अल्फा कार्बन. आणि हे जे हायड्रोजन ॲटम आहेत H3 जे आहेत ना H. ओके. मग यांना काय म्हणायचं? यांना म्हणायचं असतं अल्फा हायड्रोजन ॲटम. यांना काय म्हणायचं असतं? अल्फा हायड्रोजन ॲटम. ओके.
हा कार्बोनिल कार्बन ॲटम, हा कोणता कार्बन ॲटम, हा अल्फा कार्बन ॲटम. आणि अल्फा कार्बन ॲटमला किती हायड्रोजन ॲटम येतं, अल्फा कार्बन ॲटमला 3 हायड्रोजन ॲटम अटॅच्ड आहेत आणि त्या प्रत्येकाला काय म्हणतो आपण, अल्फा हायड्रोजन ॲटम म्हणायचं असतं. काय म्हणायचं असतं, अल्फा हायड्रोजन ॲटम. असेटोन मध्ये इकडचा पण अल्फा कार्बन, त्याला 3 अल्फा हायड्रोजन ॲटम, आणि इकडचा पण हा जो अल्फा कार्बन आहे त्या अल्फा कार्बनला देखील 3 अल्फा हायड्रोजन ॲटम आहेत. हा असेटोन आहे. हा काय तर असेटोन. हा अल्डोल कंडेन्सेशन रिएक्शन दाखवतो. तसंच हा असेटाल्डिहाइड आहे, हा कार्बोनिल कार्बन, त्याच्या शेजारचा हा अल्फा कार्बन, आणि 1 2 आणि 3 हे काय आहेत बरं, तर हे आहेत हे काय आहेत, तर हे आहेत अल्फा हायड्रोजन ॲटम. कोणते, अल्फा हायड्रोजन ॲटम. हे पहा, हा कार्बन H H H, C डबल बॉन्ड O H. हा कोणता कार्बन सांगा, हा कोणता कार्बन, हा कार्बोनिल कार्बन. हा कोणता कार्बन, हा अल्फा कार्बन. ह्याच्यावरती 1 अल्फा हायड्रोजन, दुसरा अल्फा हायड्रोजन आणि तिसरा अल्फा हायड्रोजन ॲटम आहेत. ज्या ज्या अल्डिहाइड्स किंवा कीटोन्स मध्ये अल्फा कार्बन ॲटम वरती अल्फा हायड्रोजन ॲटम असतात, असेच अल्डिहाइड्स किंवा कीटोन्स हे अल्डोल कंडेन्सेशन रिएक्शन देतात. ती रिएक्शन काय असते ते तुम्हाला मी सांगणार. ओके, हे मोडते मी आता, हे मोडते पहा. या रिएक्शनचं मेकॅनिझम देखील पाहायचं आपल्याला. ही महत्वाची रिएक्शन आहे. तुम्हाला म्हटलं बोर्डामध्ये पण 3 मार्काचं मेकॅनिझम तुम्हाला इथे विचारलं जातं. अगोदर तुम्हाला मी स्टेटमेंट सांगतो, त्यानंतर एक्झाम्पल देणार आहे. आता अल्डोल कंडेन्सेशन रिएक्शन्स काय असते पहा. जनरल रिएक्शन, when two molecules of aldehydes किंवा ketones containing कोणते, ऍक्टिव्ह अल्फा हायड्रोजन ॲटम, ऍक्टिव्ह अल्फा हायड्रोजन ॲटम आर वॉर्म्ड म्हणजे काय सांगतो, वॉर्म्ड म्हणजे थोडंसं गरम करायचं, वॉर्म्ड विथ अल्कली लाईक ऍक्वियस NaOH किंवा ऍक्वियस KOH और ऍक्वियस Na2CO3 किंवा आणखी म्हणेन तुम्हाला मी और BaOH टेकन ट्वाइस, बेरियम हायड्रॉक्साइड गिव्स बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड. काय दिला शब्द पहा, बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड, त्यालाच अल्डोल म्हटलंय, किंवा बीटा हायड्रॉक्सी कीटोन, त्याला कीटोल म्हटलंय. दिस कंडेन्सेशन रिएक्शन इज नोन ॲज अल्डोल कंडेन्सेशन. दिस कंडेन्सेशन रिएक्शन इज नोन ॲज अल्डोल कंडेन्सेशन. ओके, जर अल्डिहाइड असेल पाहिजे, when two molecules of aldehyde, आता आणखी एक वेगळं असतोय, when two molecules of aldehydes containing active alpha hydrogen atom are warmed with alkali like aqueous NaOH gives beta hydroxy aldehyde. त्यालाच आपण म्हणतो अल्डोल, बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड. म्हणजेच दिस रिएक्शन इज कॉल्ड ॲज अ अल्डोल कंडेन्सेशन रिएक्शन. जर अल्डिहाइडच्या ऐवजी आपण जर कीटोन घेतलं, तर तिथं तयार होणारा प्रोडक्ट हा बीटा हायड्रॉक्सी कीटोन असतो. काय असतो, बीटा हायड्रॉक्सी कीटोन. त्याला कीटोल असं म्हटलं जातं, कीटोल. तुम्ही म्हणता सर असेटल आणि कीटल का, तर नाही. अल्डिहाइड आणि कीटोनची रिएक्शन जर 2 अल्कोहोलच्या मॉलिक्यूल सोबत जर झाली तर असेटल तयार होतं. अल्डिहाइड असेल तर असेटल आणि कीटोन असेल तर कीटल. तसं इथं जर 2 अल्डिहाइडचे मॉलिक्यूल गरम केले आपण ऍक्वियस अल्कली बेसच्या माध्यमात, तर तिथं जे तयार होणारा ऍडिशन प्रोडक्ट आहे त्याला अल्डोल म्हणायचं असतं. आणि जर 2 कीटोनचे मॉलिक्यूल्स आपण गरम केले डायल्यूट NaOH सोबत, तर तयार होणारा जो प्रोडक्ट असतो त्याला कीटोन म्हणायचं असतं. त्याला काय म्हणायचं असतं, कीटोन म्हणायचं असतं. एक्झाम्पल देणार आहे पहा तुम्हाला मी. एक्झाम्पल देणार आहे. एक्झाम्पल नंबर 1. त्याचं मेकॅनिझम देखील देणार आहे. मी काय म्हणतोय पाहता, अल्डोल कंडेन्सेशन रिएक्शनचं एक्झाम्पल. when two molecules of acetaldehyde is warmed with dilute NaOH or KOH, it gives beta hydroxy aldehyde. ओके, बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड त्यालाच म्हणतो आपण अल्डोल. इट गिव्स बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड which on heating gives
gives crotonaldehyde. Which on heating gives crotonaldehyde. आता तुम्हाला नवीन शब्द आला, हा शब्द येऊन गेलेला पाहिजे. Which on heating gives crotonaldehyde. काय देतं ते? crotonaldehyde. किती स्टेप मध्ये रिएक्शन दाखवलं तुम्हाला? 2 स्टेप मध्ये. आता ही रिएक्शन समजून घेत असताना तुम्हाला एक प्रयोग दाखवल्यासारखं करायचा आहे. हा कोनिकल फ्लास्क आहे. हा काय तर कोनिकल फ्लास्क. या कोनिकल फ्लास्क मध्ये आपल्याला घ्यायचे तर असेटाल्डिहाइडचे मॉलिक्यूल. काय घ्यायचे तर असेटाल्डिहाइडचे मॉलिक्यूल. आणि ह्याच्यात घ्यायचे सोडियम हायड्रॉक्साईड बेस. काय घ्यायचे? सोडियम हायड्रॉक्साईड बेस. पहा इथं आता हा आपला कोनिकल फ्लास्क आहे. इथं पहा, दिसतंय का? हा इथं किंवा इथे घेतो थोडंसं अलीकडं. हे पहा, हा आपला कोनिकल फ्लास्क आहे. या कोनिकल फ्लास्क मध्ये थोड्या वेळासाठी तुम्हाला मी असं म्हणेल की याच्यामध्ये आपण काय घ्यायचे? असेटाल्डिहाइड घ्यायचे. काय घ्यायचे तर असेटाल्डिहाइड घ्यायचे. असेटाल्डिहाइडचे भरपूर मॉलिक्यूल घेतले आपण, भरपूर मॉलिक्यूल घेतले. आणि आपण किती घेतले? तर आपण घेतले 1000. चला, किती घेतले आपण? 1000. आणि त्याच्यात काय टाकायचे? डायल्यूट सोडियम हायड्रॉक्साईड किंवा डायल्यूट पोटॅशियम हायड्रॉक्साईड ॲक्वियस पाण्यामधलं. काय करायचं? ॲक्वियस. या कोनिकल फ्लास्क मध्ये काय घेतलं आपण? असेटाल्डिहाइडचे मॉलिक्यूल घेतले. नंतर याच्यात काय टाकायचे? डायल्यूट सोडियम हायड्रॉक्साईड टाकायचे. काय होतं ते नीट लक्षात घ्या. आता थोडंसं लक्षात घ्या. इथं मी इथं स्ट्रक्चर काढतो, त्याचं मेकॅनिझम मी तुम्हाला समजून सांगणार आहे. या कोनिकल फ्लास्क मध्ये काय घेतलं आपण? असेटाल्डिहाइड घ्यायचे. काय घ्यायचे? असेटाल्डिहाइडचे भरपूर मॉलिक्यूल घेतले. पण रिएक्शन होत असताना दाखवत असताना मी तुम्हाला 2च मॉलिक्यूल दाखवणार आहे. किती मॉलिक्यूल दाखवणार आहे? 2च. चला, आपण असंही म्हणू शकतो तुम्ही, आपण काय घेतलं? हे असेटाल्डिहाइडचे मॉलिक्यूल घेतले, त्याच्यात डायल्यूट NaOH टाकलं, तर 2 अल्डिहाइडच्या मॉलिक्यूलचे आपसात रिएक्शन होते इन प्रेझेन्स ऑफ बेस. ती रिएक्शन अशी. स्टेप 1 किंवा डायरेक्ट सांगतो स्टेप 1. इथं पहा, हा काढतो मी CH3 C डबल बॉन्ड O हा H. हा फॉर्म्युला कोणाचा आहे? तर हा फॉर्म्युला आहे असेटाल्डिहाइडचा. कोणाचा फॉर्म्युला आहे? हा असेटाल्डिहाइडचा फॉर्म्युला आहे. प्लस दुसरा आपण CH2H C डबल बॉन्ड O H हा पण असेटाल्डिहाइडचे. ही रिएक्शन रिव्हर्सिबल आहे. ही रिएक्शन रिव्हर्सिबल आहे. ही रिएक्शन कशी तर रिव्हर्सिबल आहे. ओके. या कोनिकल फ्लास्क मध्ये आपण असेटाल्डिहाइड घेतलं, त्याच्यात डायल्यूट NaOH टाकलं, त्याला हीट करायचं. आपल्याला काय करायचं? त्याला आपल्याला हीट करायचं आहे. तर 2 असेटाल्डिहाइडचे मॉलिक्यूल रिएक्ट होतात. 2 असेटाल्डिहाइडचे मॉलिक्यूल काय होतात? तर रिएक्ट होतात. आणि काय तयार होतं तिथं सांगतो तुम्हाला. इथं डायल्यूट NaOH लिहिलो मी, आणि हे AQ याचा अर्थ काय? ॲक्वियस असतं. याचा अर्थ काय तर ॲक्वियस. ही रिव्हर्सिबल रिएक्शन असते. तर विद्यार्थी मित्रांनो काय सांगतो पहा, हा असेटाल्डिहाइड आहे आणि हा पण असेटाल्डिहाइडच आहे. आणि हा पण काय तर असेटाल्डिहाइड. मी असं म्हणेल ह्याला मॉलिक्यूल नंबर 1 द्यायलो आणि याला मॉलिक्यूल नंबर 2 द्यायलो. थोड्या वेळासाठी लक्षात ठेवा. मेकॅनिझम समजून सांगत असताना तुम्हाला ते लक्षात येईल. असेटाल्डिहाइडचे किती मॉलिक्यूल आहेत? तिथं 2. तर हा कार्बोनिल कार्बन आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा कोणता आहे? कार्बोनिल कार्बन. त्याच्या शेजारचा कोणता आहे? हा अल्फा कार्बन. आणि हा कोणता आहे? अल्फा हायड्रोजन ॲटम. ओके. आणि CH3 C डबल बॉन्ड O हा कोणता कार्बन आहे? तर हा कार्बोनिल कार्बन ॲटम. कोणता आहे? हा कार्बोनिल कार्बन ॲटम. तुम्हाला माहिती आहे या कार्बोनिल कार्बन ॲटम वरती याच्यावरती पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज असतो, याच्यावरती पार्शियल निगेटिव्ह चार्ज असतो. ओके. तर पहिल्या मॉलिक्यूलचा CH2 इथं कोणता बॉन्ड तुटणार आहे? तर तुम्हाला मी सांगतोय, पहिल्या मॉलिक्यूल पासून असेटाल्डिहाइड पासून कार्ब आयन तयार होतो. तो न्यूक्लिओफाइल म्हणून कार्य करतो आणि तो याच्यावरती अटॅक करतो. कोणावरती? पहिल्या दुसऱ्या मॉलिक्यूलच्या कार्बोनिल कार्बनवरती अटॅक करतो. इथं न्यूक्लियोफिलिक अटॅक होतो आणि हे बॉन्डिंग इलेक्ट्रॉन ऑक्सिजन कडे जातात. O-H+ ला ओढून घेतो आणि इथं तयार होतं ते असं. सांगा बरं काय तयार होतं? काय तयार होईल? CH3 C डबल बॉन्ड OH हा असेटाल्डिहाइडचा मॉलिक्यूल आहे. हा पण CH3 C डबल बॉन्ड OH हा देखील असेटाल्डिहाइडचा मॉलिक्यूल आहे. जर आपण असं म्हणलं when two molecules of acetaldehyde is warmed with, warmed याचा अर्थ काय? warmed याचा अर्थ नॉर्मल हीट करायचे. is warmed with dilute NaOH or dilute KOH, it gives beta hydroxyaldehyde. It gives beta hydroxyaldehyde, त्यालाच aldol, which on heating gives crotonaldehyde. अगोदर आपण पहिली स्टेप पाहतोय. ज्यावेळेस 2 असेटाल्डिहाइडचे मॉलिक्यूल रिएक्ट होतात त्यावेळेस पहिल्या असेटाल्डिहाइडच्या मॉलिक्यूल मधला हा अल्फा कार्बन ॲटम हा दुसऱ्या असेटाल्डिहाइडच्या कार्बोनिल कार्बन ॲटम वरती अटॅक करतो. इथला अटॅक करणारे स्पीशीज कोणते असतं?
तर CH2 मायनस CHO न्यूक्लिओफाईल म्हणून रोल प्ले करतो आणि हा कोणावर अटॅक करतो, हा कार्बोनिल कार्बन एटमवर अटॅक करतो. कार्बन कार्बन नवीन बॉन्ड जोडला जातो. हे बॉन्डिंग इलेक्ट्रॉन ऑक्सिजन कडे जातात. O मायनस होतं. O मायनस या अल्फा कार्बनचा H+ सोडून घेतं आणि इथं कार्बन कार्बन नवीन बॉन्ड तयार होऊन एक नवीन स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळतं. ते असं पहा बरं काय येतं. इथं असेल CH3, इथं काय असेल CH3. हा कार्बन, हा काय तर कार्बन, पहा हा हायड्रोजन, हा कार्बन आणि हा कार्बन यांच्यात नवीन बॉन्ड जोडला जातो. इथं तयार झाला CH2, समोर C डबल बॉन्ड OH, हा CH3, हा इथं CH3, कार्बन त्याला हायड्रोजन, कार्बन त्याला हायड्रोजन, कार्बन कार्बन नवीन बॉन्ड, कार्बन कार्बन नवीन बॉन्ड. ओके CH2 आणि C डबल बॉन्ड OH, C डबल बॉन्ड OH. आणि हे जे इलेक्ट्रॉन आहेत ह्या डबल बॉन्ड मधले, ह्या डबल बॉन्ड मधले इलेक्ट्रॉन ह्या ऑक्सिजन कडे जातात. O मायनस होतं. O मायनस अब्स्ट्रॅक्ट द H+, म्हणजे इथला H+ कोणून घेतं, O मायनस ओढून घेतं आणि इथं तयार होतो असा कंपाऊंड. ओके हा कंपाऊंड तयार होतो विद्यार्थी मित्रांनो. आता पहा याचं कॉमन नेम सांगा तुम्ही मला. आपण कॉमन नेम पाहिलेले, याचं कॉमन नेम काय आहे पहा. तर हा कार्बोनिल कार्बन, त्याच्या शेजारचा अल्फा, त्याच्या शेजारचा हा बीटा, अल्फाच्या शेजारचा कोणता असतो बीटा, बीटाच्या शेजारचा कोणता असतो गॅमा. ओके याचं कॉमन नेम सांगतो तुम्हाला. म्हणजे एक कार्बन एटम असेल तर त्याचं नाव फॉर्मल्डिहाइड, तुम्हाला माहिती आहे. HCHO याचं कॉमन नेम काय फॉर्मल्डिहाइड. ओके मी जर म्हटलं CH3CHO असं असेल तर त्याचं नाव काय, त्याचं नाव असेटाल्डिहाइड. तुम्हाला जर म्हटलं मी CH3CH2CHO याचं नाव काय, याचं नाव प्रोपिओनाल्डिहाइड, याचं नाव प्रोपिओनाल्डिहाइड. आणि जर असं असेल तर CH3CH2CH2 आणि CHO सांगा बरं याचं नाव सांगा. तर याचं नाव आहे ब्युटिराल्डिहाइड. त्याचं नाव काय आहे ब्युटिराल्डिहाइड. ओके आता हा ब्युटिराल्डिहाइडचा कार्बोनिल कार्बन आहे, त्याच्या शेजारचा हा अल्फा आणि हा कोणता आहे बीटा. मग इथं पहा हा कार्बोनिल कार्बन अल्फा कार्बन आहे आणि बीटा कार्बनचा काय निघून गेलाय, बीटा कार्बनचा हायड्रोजन हा OH न काढलेला आहे. म्हणून याचं कॉमन नेम काय ते विद्यार्थी मित्रांनो, याचं कॉमन नेम आहे बीटा हायड्रॉक्सी ब्युटिराल्डिहाइड. बीटा हायड्रॉक्सी, बीटा हायड्रॉक्सी ब्युटिराल्डिहाइड, बीटा हायड्रॉक्सी ब्युटिराल्डिहाइड हे त्याचं काय आहे, हे त्याचं कॉमन नेम आहे. हे त्याचं काय तर कॉमन नेम. आता मला सांगा हा जो कंपाऊंड आहे या कंपाऊंड मध्ये तुम्हाला किती फंक्शनल ग्रुप दिसतात. याचं नाव बीटा हायड्रॉक्सी ब्युटिराल्डिहाइड आहे. यामध्ये किती फंक्शनल ग्रुप दिसतात, उघडा डोळे बघा नीट, उघडा डोळे बघा नीट, किती फंक्शनल ग्रुप दिसतात तुम्हाला. तर तुम्हाला लक्षात आलं असेल इकडे C डबल बॉन्ड OH म्हणजे हा कोणता आहे बरं विद्यार्थी मित्रांनो, हा अल्डिहाइड आहे. हा कोणता आहे अल्डिहाइड आहे. ओके आणि हा त्यानंतर बीटा कार्बनला काय जोडलंय OH. OH म्हणजे कोणता, OH म्हणजे अल्कोहोल. OH म्हणजे काय अल्कोहोल. तर विद्यार्थी मित्रांनो हा जो बीटा हायड्रॉक्सी ब्युटिराल्डिहाइड आहे यामध्ये अल्डिहाइडचा CHO म्हणजे अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप देखील आहे आणि त्याचबरोबर OH म्हणजे अल्कोहोल फंक्शनल ग्रुप देखील आहे. आणि म्हणून या कंपाऊंडला, या प्रोडक्टला काय म्हटलं जातं थोडक्यात, तर या प्रोडक्टला अल्डिहाइडचं ALD आणि अल्कोहोलचं OL असं मिळून याला अल्डोल असं म्हटलं जातं. त्याला काय म्हटलं जातं अल्डोल. अल्डोल हे नाव कसं आलं, तर जर दोन आपण असेटाल्डिहाइडचे मॉलिक्यूल हीट केले डायल्यूट एनएच सोबत तर जो कंपाऊंड तयार झाला, या कंपाऊंड मध्ये एक अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप आहे आणि एक अल्कोहोल फंक्शनल ग्रुप आहे. आणि म्हणून या कंपाऊंडला एकंदरीत काय म्हटलं जातं, ह्याला अल्डोल असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, याला अल्डोल असं म्हटलं जातं. त्याचं खरं नाव जर पाहिलं कॉमन नेम तर बीटा हायड्रॉक्सी ब्युटिराल्डिहाइड आहे. काय तर बीटा हायड्रॉक्सी ब्युटिराल्डिहाइड. ही झाली स्टेप 1. काय झाली स्टेप 1. आणि स्टेप सेकंड मध्ये तो जो बीटा हायड्रॉक्सी ब्युटिराल्डिहाइड तयार झालेला आहे त्याचा फॉर्म्युला माहिती तुम्हाला. CH3 सांगा, CH3 CH इथं OH त्यानंतर पुढं CH2 त्याला काय तर CH2 तो फक्त असा काढतोय मी CH2 आणि त्याच्या समोर काय तर C डबल बॉन्ड OH. आणि याला जर आपण डायल्यूट HCl सोबत जर वॉर्म केलं, आणखीन जर हीट केलं, फर्दर हीट केलं तर काय होतं, तर विद्यार्थी मित्रांनो अल्फा कार्बन एटमवरचा H आणि बीटा कार्बन एटमवरचा अल्फा कार्बन एटमवरचा H, बीटा कार्बन एटमवरचा OH. तर हा बॉन्ड तुटत असताना इथं काय होईल पहा, तर ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असते म्हणून OH मायनस. ओके आणि इथून H+, हा बॉन्ड इथं शिफ्ट होईल, इथून काय OH मायनस आणि इथला H+ निघून जाईल आणि इथं तयार होईल सांगा CH3 CH
CH ओके हा CH आणि इथं कोणता बॉन्ड तयार होईल डबल बॉन्ड CH3 CH डबल बॉन्ड CH हा CH आणि समोर C डबल बॉन्ड OH हा तयार होईल आणि बाय प्रोडक्ट H प्लस आणि OH मायनस मिळून तयार होईल H2O. सेकंड स्टेप मध्ये हा जो तयार झालेला आहे याचं कॉमन नेम सांगतोय, याचं कॉमन नेम आहे क्रोटोनॉल्डिहाइड. याचं कॉमन नेम काय तर क्रोटोनॉल्डिहाइड हे त्याचं कॉमन नेम आहे. ओके तुम्ही म्हणता सर इथं पण कॉमन नेम सांगितलं, इथं पण कॉमन नेम सांगितलं, मग यांचं आययुपीसी नेम काय? तर माझं तुम्हाला आव्हान आहे की याचं आययुपीसी नेम तुम्ही लिहावं. ओके याचं आययुपीसी नेम काय करायचं तुम्ही लिहावं. काय सांगा बरं याचं आययुपीसी नेम वरच्याचं? तर तुम्ही जर पाहिलं तुम्हाला माहितीच आहे नॉमेनक्लेचरचे रूल आपण पाहिले तर सिलेक्ट द लॉंगेस्ट कंटिन्युअस कार्बन चेन. तुमची ही लांबलचक साखळी आहे. ओके लांबलचक साखळीला आयडियल कार्बन पासून नंबरिंग द्यायची असते माहिती आहे तुम्हाला. हा 1 हा 2 हा 3 आणि हा 4. सिलेक्टेड चेन मध्ये किती कार्बन येतं 4. पॅरेंट अल्केन कोणता ब्युटेन. आयडियल असेल तर ई काढायचं आणि एल टाकायचं म्हणजे ब्युटेनॉल. ओके त्याचबरोबर मेन चेनच्या 3 नंबर कार्बनला OH जोडलेला आहे आणि म्हणून ह्याचं आययुपीसी नेम काय? तर ह्याचं आययुपीसी नेम आहे विद्यार्थ्यांनो 3 हायड्रॉक्सी ब्युटेनॉल. 3 हायड्रॉक्सी काय असेल तर 3 हायड्रॉक्सी ब्युटेनॉल हे त्याचं काय असेल तर हे त्याचं आययुपीएसी नेम असणार आहे. हे काय असणार तर त्याचं आययुपीएसी नेम असणार आहे. आणि हा जो फायनल प्रोडक्ट आहे ह्याचा आययुपीएसी नेम काय हेही तुम्हाला माहिती आहे. लांबलचक साखळी निवडली त्याला 1 याला 2 याला 3 आणि याला 4. तर ह्याचा आययुपीएसी नेम आहे ब्यूट डबल बॉन्ड आहे ना ब्यूट 2En1Al हे. ओके ब्यूट 2En1Al किंवा त्यालाच तुम्ही सिंपली ब्यूट 2 इनॉल देखील म्हणू शकता. हे माहिती तुम्हाला ब्यूट 2 इनॉल हे देखील तुम्ही त्याला म्हणू शकता. तर ही जी रिएक्शन आहे पहिली जी स्टेप आहे ह्या रिएक्शनला काय म्हणतो आपण आयोडोल कंडेन्सेशन रिएक्शन. कोणती आयोडोल कंडेन्सेशन रिएक्शन ही पहिली स्टेप आहे आणि ही दुसरी स्टेप आहे. सांगा बरं मला बाय प्रोडक्ट मॉलिक्यूल कोणते निघून गेले इथून? कोणते बाय प्रोडक्ट मॉलिक्यूल निघून गेले तर H2O हा बाय प्रोडक्ट मॉलिक्यूल निघून गेला. मग कंडेन्सेशन रिएक्शन म्हणजे काय? कंडेन्सेशन रिएक्शन म्हणजे काय ज्या ज्या वेळेस 2 किंवा 2 पेक्षा जास्त सबस्टन्सेस रिएक्ट होतात त्यांच्यापासून प्रोडक्ट तयार होतो आणि त्यांच्यामधून बाय प्रोडक्ट मॉलिक्यूल जर H2O NH3 किंवा आपण म्हणू शकतो कोणता H2O NH3 किंवा मिथिल अल्कोहोल अशा सारखे बाय प्रोडक्ट मॉलिक्यूल निघून जात असतील तर त्या रिएक्शनला कंडेन्सेशन रिएक्शन म्हणतो. कोणते रिएक्शन? कंडेन्सेशन रिएक्शन असं म्हणत असतो. मग ही कोणत्या प्रकारची कंडेन्सेशन रिएक्शन आहे तर ही आयोडोल कंडेन्सेशन रिएक्शन आहे. आता आयोडोल कंडेन्सेशन रिएक्शन म्हणजे काय हे लक्षात आलं तुमच्या? म्हणजे काय सांगा आयोडोल कंडेन्सेशन रिएक्शन म्हणजे काय? तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे व्हेन 2 मॉलिक्युल्स ऑफ आयडीआइड्स when 2 molecules of aldehydes or ketones containing कोणता containing active alpha hydrogen atom are warmed with alkali aqueous alkali म्हणजे कोणता NaOH KOH सोडियम कार्बोनेट किंवा बेरियम हायड्रॉक्साइड gives बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड. म्हणजेच काय बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड म्हणजे काय आयोडोल आणि जर कीटोन असेल तर बीटा हायड्रॉक्सी कीटोन म्हणजे काय कीटोन. दिस कंडेन्सेशन रिएक्शन इज कॉल्ड एज आयोडोल कंडेन्सेशन रिएक्शन. प्रोडक्टला आयोडोल का म्हटलं बरं? प्रोडक्टला आयोडोल का म्हटलं? बाय एक्झाम्पल घेतलं आपण when 2 molecules of acetaldehyde is warmed with dilute NaOH or dilute KOH it gives beta hydroxyaldehyde bracket मध्ये aldol which on heating gives crotonaldehyde. ही किती स्टेप मध्ये रिएक्शन होते? ही 2 स्टेप मध्ये रिएक्शन होते. तुम्ही एका स्टेप मध्ये पण सरळ तुम्ही त्याला दाखवू शकता. हा acetaldehydeचा किती मॉलिक्यूल आहे? हे टोटल acetaldehydeचे 2 मॉलिक्यूल डायल्यूट NaOH सोबत आपण हीट केले. जर 2 acetaldehydeचे मॉलिक्यूल रिएक्ट जर झाले तर त्यांच्यापासून हा जो ऍडिशन प्रोडक्ट तयार झाला कोणता तयार झाला पाहा ऍडिशन. कोणता प्रोडक्ट हा ऍडिशन प्रोडक्ट आहे. ही कोणत्या प्रकारची रिएक्शन आहे तर विद्यार्थी मित्रांनो ही न्यूक्लियोफिलिक ऍडिशन रिएक्शन आहे. तुम्ही म्हणता सर कोणता न्यूक्लियोफाइल तर तुम्हाला मी सांगणारच आहे CH2 - CHO कोणता हे असा
CH2 CHO हा कार्ब अनाइन न्यूक्लियोफाइल आहे. CH2 CHO हा या कार्बोनिल कार्बन ॲटमवरती अटॅक करतो आणि काय तयार होतं, बीटा हायड्रॉक्सी आयडेहाइड तयार होतो. काय तयार होतो, बीटा हायड्रॉक्सी आयडेहाइड. आणि तुम्हाला म्हटलं की या प्रोडक्टला आयडोल का म्हटलं किंवा या रिएक्शनला आयडोल कंडेन्सेशन का म्हटलं, त्याचं कारण इथं जो प्रोडक्ट तयार झालेला आहे या प्रोडक्ट मध्ये एक आयडिहाइड फंक्शनल ग्रुप आहे. आयडिहाइडचं एडी घेतलं आणि एक अल्कोहोल फंक्शनल ग्रुप तयार झालेला आहे. अल्कोहोलचं ओएल घेतलं, शेवटचं घेतलं आणि म्हणून दोघांचंही इनिशियल लेटर त्याला, दोघांचेही काही लेटर्स त्याला दिले तर आयडिहाइडचं एडी घेतलं आणि अल्कोहोलचं शेवटचं ओएल घेतलं आणि म्हणून या प्रकारच्या प्रोडक्टला आयडोल प्रोडक्ट असं म्हटलं जातं आणि रिएक्शनला मात्र आयडोल कंडेन्सेशन रिएक्शन असं म्हटलं जातं. दिस प्रोडक्ट कंटेन aldehyde functional group as well as alcohol functional group and depend upon the name of aldehyde and alcohol functional group we get here idol as a name for that product. त्याचं कॉमन नेम म्हणजे जनरल काय म्हणतो आपण, त्याला काय म्हणतो आपण जनरल, त्याला आयडोल असं म्हणतो. एवढं लक्षात ठेवायचं. एवढं काय करायचं तर लक्षात ठेवायचं. आणि आयडोल कंडेन्सेशन दाखवणारे रिएक्टंट्स कोणते असतात तर ज्या ज्या अल्डिहाइड्स मध्ये किंवा ज्या ज्या कीटोन्स मध्ये अल्फा कार्बन ॲटम वरती अल्फा हायड्रोजन ॲटम असतात तेच आयडोल कंडेन्सेशन रिएक्शन दाखवतात. तेच आयडोल कंडेन्सेशन रिएक्शन दाखवतात. इथं कोणतं एक्झाम्पल घेतलं मी, या रिएक्शनचं मेकॅनिझम तुम्हाला सांगणार आहे. या रिएक्शनचं मेकॅनिझम तुम्हाला सांगणार आहे. तत्पूर्वी तर काय काय झालं ते समजून घ्या अगोदर. तत्पूर्वी तर काय काय झालं ते समजून घ्या. पहा इथं हा कोणता मॉलिक्यूल आहे, CH3 C डबल बॉन्ड OH असेटाल्डिहाइडचा एक मॉलिक्यूल आणि हा पण कोणता आहे CH3 CHO असेटाल्डिहाइडचा दुसरा मॉलिक्यूल. ओके, आता पहा मी असं लिहिलंय की ह्याला मी काय म्हटलंय असेटाल्डिहाइडचा पहिला मॉलिक्यूल आणि ह्याला काय म्हटलं मी असेटाल्डिहाइडचा दुसरा मॉलिक्यूल. मला तुम्हाला एवढं सांगायचं जे की मेकॅनिझम मध्ये सांगणार आहे तुम्हाला. पहिल्या असेटाल्डिहाइडच्या मॉलिक्यूलचा H+ निघून जाऊन असा CH2 CHO म्हणजे CH2 CHO पहिल्या असेटाल्डिहाइडच्या मॉलिक्यूल पासून कार्बन आयन तयार होतो, इलेक्ट्रॉन रिच स्पीशीज तयार होतो. आणि पहिल्या असेटाल्डिहाइडच्या मॉलिक्यूल पासून हा जो कार्बन आयन तयार होतो तो निगेटिव्हली चार्ज न्यूक्लियोफाइल आहे. तो न्यूक्लियोफाइल दुसऱ्या असेटाल्डिहाइडच्या कार्बोनिल कार्बन ॲटमवरती अटॅक करतो. तिथं कार्बन कार्बन नवीन बॉन्ड जोडला जातो. पहिला असेटाल्डिहाइडचा अल्फा कार्बन आणि दुसऱ्या असेटाल्डिहाइडचा कार्बोनिल कार्बन यांच्यात कार्बन कार्बन नवीन बॉन्ड जोडला जातो. हे बॉन्डिंग इलेक्ट्रॉन ऑक्सिजन कडे जातात, O- होतं. O- इकडच्या अल्फा कार्बनचा अल्फा हायड्रोजन H म्हणजे अल्फा हायड्रोजन अब्स्ट्रॅक्ट करतं. H+ इकडे गेलं तर काय तयार होतं पहा, CH3 कार्बन हायड्रोजन O- आणि इथला H OH आणि समोर CH2 CHO असा प्रोडक्ट तयार होतो. आता या रिएक्शनचं मी तुम्हाला मेकॅनिझम सांगणार आहे. हे मला बोर्डवरचं मोडायचंय. ओके, हे मला बोर्डवरचं मोडायचं, नीट काळजीपूर्वक पाहणार आहात. पण ही रिएक्शन होत असताना काय कंडिशन्स असतात विद्यार्थी मित्रांनो, तर कंडिशन नंबर एक तुम्ही ते पाहणार आहात. कंडिशन नंबर 1 कोणती, तर ज्या अल्डिहाइड्स किंवा कीटोन्स मध्ये अल्फा कार्बनला अल्फा हायड्रोजन ॲटम असेल असेच अल्डिहाइड किंवा कीटोन हे आयडोल कंडेन्सेशन रिएक्शन दाखवत असतात. पहिली कंडिशन. दुसरी कंडिशन कोणती म्हणजे काय म्हणजे मी अल्फा H ॲटम असणं आवश्यक आहे. दुसरं काय तर दुसरं असं म्हणेल की दिस रिएक्शन टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ डायल्यूट बेसेस. कोणते, ऍक्वियस NaOH असेल किंवा ऍक्वियस KOH असेल किंवा ऍक्वियस सोडियम कार्बोनेट असेल किंवा ऍक्वियस बेरियम हायड्रॉक्साइड. ओके, या रिएक्शन इन प्रेझेन्स ऑफ डायल्यूट बेसेस किंवा डायल्यूट ऍसिड्स यांच्याच माध्यमात होतात. आता ही जी रिएक्शन आहे या रिएक्शनचं तुम्हाला मी मेकॅनिझम समजून सांगणार आहे. काय सांगणार तर मेकॅनिझम समजून सांगणार आहे. हे सगळं मोडणार आहे मी. हे काय करणार तर सगळं मोडणार आहे. त्या अगोदर मला सांगा आयडोल कंडेन्सेशन म्हणजे काय, तर डेफिनेशन तुम्हाला पाठ झाली असेल. When two molecules of aldehydes or ketones which contain
active alpha hydrogen atom are warmed with dilute NaOH or KOH or Na2CO3 or BaOH taken twice gives beta hydroxyaldehyde, ब्रॅकेट मध्ये aldol, full stop. This reaction is known as aldol condensation reaction. ओके. आणि जर आपण असं म्हटलं when two molecules of ketone containing active alpha hydrogen atom यांना जर आपण बॉईल केलं, यांना जर आपण गरम केलं तर तयार होणारा बीटा हायड्रॉक्सी कीटोन असणार आहे. काय असणार आहे? बीटा हायड्रॉक्सी कीटोन. आणि म्हणून त्या रिएक्शनला कीटोन कंडेन्सेशन किंवा aldol कंडेन्सेशन देखील असं म्हटलं जातं. ओके. हे एक्झाम्पल आहे. याच रिएक्शनचं मी तुम्हाला मेकॅनिझम लिहून दाखवणार आहे की 2 स्टेप मध्ये रिएक्शन होते. किती स्टेप मध्ये होते? 2 स्टेप मध्ये रिएक्शन होते. हे लिहून घ्या. ओके. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण जे aldol ऍडिशन रिएक्शन म्हटलं किंवा aldol कंडेन्सेशन म्हटलं त्याचं आता आपल्याला मेकॅनिझम पाहायचं. काय पाहायचं? आपल्याला मेकॅनिझम पाहायचे. इथे टायटल टाकलं का मी? मेकॅनिझम ऑफ aldol ऍडिशन रिएक्शन. तुम्हाला 3 मार्कासाठी प्रश्न असतो थिअरी मध्ये. गिव्ह मेकॅनिझम ऑफ aldol कंडेन्सेशन रिएक्शन. तर ते 3 स्टेप व्यवस्थित लिहायच्या. आणि त्याचबरोबर JEE नीट किंवा सीईटी मध्ये देखील या कंटेंट वर तुम्हाला मी म्हटलं की नंबर ऑफ MCQ विचारता येतात, भरपूर MCQ विचारता येतात त्याच्यावरती. तर मी तुम्हाला आज जे मेकॅनिझम सांगणार आहे ते मेकॅनिझम सांगणारे 2 असेटाल्डेहाइडच्या मॉलिक्यूलची रिएक्शन झाल्यानंतर जे बीटा हायड्रॉक्सी ब्युटाडाइड तयार होतं त्याचं मी मेकॅनिझम सांगणार आहे. ओके. आता मेकॅनिझम समजून सांगत असताना तुम्हाला ती रिएक्शन कोणती आहे आठवणं महत्त्वाचं आहे. 2 आताच मी जे मोडलेलं आहे ते 2 असेटाल्डेहाइडचे मॉलिक्यूल इन प्रेझेन्स ऑफ बेस बीटा हायड्रॉक्सी ब्युटाडाइड देतो आणि त्याला फर्दर हिट केलं की काय तयार होतं? क्रोटोनाइड तयार होतं. त्यातलं बीटा हायड्रॉक्सी ब्युटाडाइड कसं तयार होतं ते आपल्याला पाहिजे. मी इकडे मेकॅनिझम लिहिणार आहे, पण तुम्हाला आठवण्यासाठी इथं म्हणून ती रिएक्शन लिहिणार आहे. आठवते तुम्हाला रिएक्शन आताचीच? कोणती पहा? मेकॅनिझम ऑफ aldol ऍडिशन रिएक्शन. एक एक्झाम्पल घ्यायचं आपल्याला. कोणतेही एक्झाम्पल तुम्ही घेऊ शकता. तिथं मी घेतोय पहा. इथं हे तुम्हाला आठवतंय CH3 C डबल बॉन्ड O. आपण आताची रिएक्शन लिहिली होती. ओके. CH3 C डबल बॉन्ड O H. हा कोणता मॉलिक्यूल आहे? हा असेटाल्डेहाइडचा मॉलिक्यूल आहे. ओके. हा कोणाचा मॉलिक्यूल आहे? असेटाल्डेहाइडचा. प्लस इथे घेतोय मी CH2 हा H C डबल बॉन्ड O आणि हा H. तर हा असेटाल्डेहाइडचा पहिला मॉलिक्यूल म्हणतोय मी आणि हा असेटाल्डेहाइडचा दुसरा मॉलिक्यूल. हे मॉलिक्यूल कोणाचे? तर असेटाल्डेहाइडचे. ओके. तर हा जो आहे ना कार्बोनिल कार्बन, हा कार्बन कोणता आहे? कार्बोनिल कार्बन. त्याच्या शेजारचा हा कोणता आहे? अल्फा कार्बन ऍटम. हा कोणता आहे? अल्फा कार्बन ऍटम. ह्याच्यावरती 1 आणि हे 2 असे 3 अल्फा हायड्रोजन ऍटम येतो. पहिल्या असेटाल्डेहाइडच्या मॉलिक्यूल मधला हा अल्फा कार्बन ऍटम, हा जो दुसरा असेटाल्डेहाइडचा मॉलिक्यूल आहे याच्यावरती या कार्बनवरती पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज आणि ऑक्सिजनवरती पार्शियल निगेटिव्ह चार्ज असतो, तुम्हाला माहिती. ओके. हा जो दुसरा असेटाल्डेहाइडचा मॉलिक्यूल आहे हा पार्शियली पॉझिटिव्ह कार्बोनिल कार्बन आणि हा पार्शियली निगेटिव्ह ऑक्सिजन ऍटम आहे. हे इलेक्ट्रॉन डेफिशियंट सेंटर आहे आणि पहिला मॉलिक्यूल हा न्यूक्लिओफाइल म्हणून कार्य करतो. कोणता म्हणून? न्यूक्लिओफाइल म्हणून कार्य करतो. हा मॉलिक्यूल याच्यावरती अटॅक करतो. कार्बन कार्बन बॉन्ड जोडला जातो. मी असं म्हणेल मेकॅनिझम पाहत असताना aldol कंडेन्सेशनचं मेकॅनिझम पाहत असताना पहिल्या असेटाल्डेहाइडचा अल्फा कार्बन ऍटम हा दुसऱ्या असेटाल्डेहाइडच्या मॉलिक्यूलच्या कार्बोनिल कार्बन सोबत सिग्मा बॉन्ड तयार करतो. कोणता बॉन्ड? सिग्मा बॉन्ड तयार करतो. ओके. आणि हे बॉन्डिंग इलेक्ट्रॉन ऑक्सिजन कडे जातात O- आणि हा O- इथला H+ ओढतो. कोणता? हा H+ ओढतो. हा दिसतो तुम्हाला? हा H+ ओढतो आणि ही रिएक्शन इन प्रेझेन्स ऑफ बेस होते. OH- म्हणजे इन प्रेझेन्स ऑफ बेस. तर प्रोडक्ट कोणता तयार तुम्हाला माहिती आहे? कोणता आहे तो? तो आहे CH3. सांगा. CH3 कार्बन, त्याला हा हायड्रोजन, कार्बन कार्बन नवीन बॉन्ड, इथं CH2, इथं C डबल बॉन्ड O आणि इथं H. हा तयार झाला.
OH. ओके, हा असेटाल्डिहाइडचा मॉलिक्यूल आहे. मेकॅनिझम सांगायच्या अगोदर सांगतो तुम्हाला मी, हा असेटाल्डिहाइड आहे आणि हा पण कोणता, तर हा पण असेटाल्डिहाइड आहे. आणि याचं नाव काय बरं विद्यार्थी मित्रांनो, तर याचं नाव तुम्हाला माहिती आहे, हा कार्बोनिल कार्बन, हा कार्बोनिल कार्बन आहे, त्याच्या शेजारचा हा अल्फा, त्याच्या शेजारचा हा बीटा, त्याच्या शेजारचा हा गॅमा. तर बीटा कार्बनवरती हायड्रॉक्सी आहे म्हणून त्याचं नाव आहे बीटा हायड्रॉक्सी, बीटा हायड्रॉक्सी ब्युटिराइडेट, बीटा हायड्रॉक्सी ब्युटिराइडेट हे त्याचं कॉमन नेम आहे. आणि ह्या प्रोडक्ट मध्ये एक आल्डिहाइड आणि एक अल्कोहोल फंक्शनल ग्रुप आहेत म्हणून त्याला काय म्हणतो आपण, आयडोल असं म्हणतो. काय म्हणतो, आयडोल असं म्हणतो. आता मेकॅनिझम तुम्हाला समजून सांगत आहे, हे तुम्हाला लिहायची गरज नाही, तुम्ही आताच एक्झाम्पल लिहिले. आता मी मेकॅनिझम सांगतो पहा, या रिएक्शनचं मेकॅनिझम. इथे मी मेकॅनिझम, ओके मेकॅनिझम मी असं म्हणेल, ही जी आयडोल कंडेन्सेशन रिएक्शन आहे, आयडोल कंडेन्सेशन रिएक्शन आहे, दिस रिएक्शन टेक्स प्लेस इन 3 स्टेप्स. दिस रिएक्शन टेक्स प्लेस इन 3 स्टेप्स. किती स्टेप्स होतात, तर हे दोन असेटाल्डिहाइडचे मॉलिक्यूल एकत्र येऊन यांच्यापासून बीटा हायड्रॉक्सी ब्युटिराइडेट तयार होतो. तर हा प्रोडक्ट तयार होत असताना किती स्टेप येतात, तर किती स्टेप आहेत, तर ते 3 स्टेप आहेत. किती स्टेप येतात, 3 स्टेप आहेत. मेकॅनिझम मध्ये सांगत असताना मी असं म्हणेल की हे मेकॅनिझम होत असताना पहिल्या असेटाल्डिहाइडचा मॉलिक्यूलचा अल्फा कार्बन ॲटम हा दुसऱ्या असेटाल्डिहाइडच्या कार्बोनिल कार्बन ॲटम सोबत अटॅच्ड होतो आणि अल्फा कार्बन ॲटमवरचा अल्फा हायड्रोजन ॲटम हा कार्बोनिल ऑक्सिजन कडे मायग्रेट होतो. काय होतो, मायग्रेट होतो म्हणा किंवा ट्रान्सफर होतो. दिस H+ अल्फा हायड्रोजन ॲटम मायग्रेट फ्रॉम अल्फा कार्बन ॲटम टू कार्बोनिल ऑक्सिजन ॲटम ऑफ सेकंड मॉलिक्यूल. आता पहा मेकॅनिझम. दिस रिएक्शन टेक्स प्लेस इन 3 स्टेप्स. स्टेप नंबर 1 टाकतोय तुम्ही. स्टेप नंबर 1 काय आहे, तर त्या स्टेपला म्हणतो मी फॉर्मेशन ऑफ कार्बोनायन. विद्यार्थी मित्रांनो काय सांगतो बा, फॉर्मेशन ऑफ कार्ब अनायन. पहिल्या स्टेप मध्ये काय तर होतं, फॉर्मेशन ऑफ कार्ब अनायन. मला सांगायचं तुम्हाला असं की हा कोनिकल फ्लास्क आहे. हा कोणता फ्लास्क आहे, हा कोनिकल फ्लास्क आहे. या कोनिकल फ्लास्क मध्ये आपण काय घेतलं, या कोनिकल फ्लास्क मध्ये आपण घ्यायचे असेटाल्डिहाइड. काय घ्यायचं आपल्याला, असेटाल्डिहाइड. किती मॉलिक्यूल घ्यायचे, तर 2 असेटाल्डिहाइडचे मॉलिक्यूल घ्यायचे तर, आणि यात डायल्यूट NaOH टाकायचे. यात काय टाकायचं आपल्याला, डायल्यूट NaOH. दिस रिएक्शन टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ बेस. NaOH ऍक्वियस असेल किंवा KOH ऍक्वियस असेल, हे काय आहे, तर ह्या रिएक्शन मध्ये कॅटलिस्ट आहे. ते काय, तर कॅटलिस्ट आहे, लक्षात ठेवा. दिस रिएक्शन टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ बेस. हिअर NaOH किंवा KOH हे काय आहे, तर हे कॅटलिस्ट आहे. या टाकलेलं जे डायल्यूट NaOH आहे ते अगोदर असायचं. स्टेप 1 फॉर्मेशन ऑफ कार्बोनायन. हे जे आहे NaOH ऍक्वियस. विद्यार्थी मित्रांनो NaOH टाकल्यानंतर काय होतं, डायल्यूट NaOH. याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे Na+ आणि OH मायनस, Na+ आणि OH मायनस. ही रिएक्शन इन प्रेझेन्स ऑफ बेस होते. बेसचा रोल काय आहे ते सांगतोय. तर आपण असं म्हणूया, हे पहा, हा OH मायनस, हा काय OH मायनस. तुम्हाला माहिती विद्यार्थी मित्रांनो, हे हा OH मायनस, हा काय तर OH मायनस. ओके, हा बेस आहे, हा OH मायनस. आणि हा काय करतो पहा, OH मायनस बेस. इथं मी काढतोय हा असेटाल्डिहाइडचा मॉलिक्यूल. हा असेटाल्डिहाइडचा पहिला मॉलिक्यूल आहे. त्या कोनिकल फ्लास्क मध्ये 2 असेटाल्डिहाइडचे मॉलिक्यूल टाकले तर त्याच्यात NaOH टाकले. तर NaOH चं आयनायझेशन होऊन Na+ आणि OH मायनस होतं. Na+ आणि OH मायनस. OH मायनस यातला जो बेस आहे, OH मायनस इन दिस फ्लास्क, OH मायनस हा पहिल्या असेटाल्डिहाइडच्या मॉलिक्यूलच्या अल्फा कार्बनचा, हे पहा हा कार्बोनिल कार्बन आहे आणि हा अल्फा कार्बन आहे. ह्या अल्फा कार्बन ॲटमवरती 1, 2 आणि 3 हे अल्फा हायड्रोजन ॲटम आहेत. OH मायनस ची टेंडन्सी टू अब्स्ट्रॅक्ट द प्रोटॉन असते. OH मायनस ची टेंडन्सी काय असते, टू अब्स्ट्रॅक्ट द प्रोटॉन. हा OH मायनस या कोनिकल फ्लास्क मधला पहिल्या असेटाल्डिहाइडच्या मॉलिक्यूलचा अल्फा कार्बन ॲटमवरचा अल्फा हायड्रोजन ॲटम ओढून घेतो. काय ओढून घेतो पहा, अल्फा हायड्रोजन ॲटम. तुम्हाला दिसते ते,
हे मोठा बॉन्ड काढतो दिसण्यासाठी तुम्हाला. हा जो कार्बन हायड्रोजन बॉन्ड असतो, ओके, हा OH मायनस अब्स्ट्रॅक्ट द प्रोटॉन. हा OH मायनस काय काढून घेतो, प्रोटॉन काढून घेतो. हा H प्लस सुटणार आहे. कार्बन आणि हायड्रोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जर विचार केला तर कार्बनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त. ह्या OH मायनसला फक्त H प्लस ओढून घेतो. OH मायनस अब्स्ट्रॅक्ट द H प्लस अँड दिस बॉन्ड विल ब्रेक डाऊन हेटेरोटिकली. आणि हा बॉन्ड कसा तुटल, हेटेरोटिकली. म्हणजे ह्या बॉन्ड मधले दोन इलेक्ट्रॉन कोणाकडे, तर कार्बन कडे असतात. कोणाकडे असतात विद्यार्थी मित्रांनो, कार्बन कडे. हे पहा असं लिहितो तुम्ही. हा हे पहा, हे जे OH मायनस असतं, OH तुम्हाला माहिती नाही असं OH मायनस. OH मायनस ना H प्लस सोडून घेतला, OH मायनस ना H प्लस सोडून घेतला. पहा याने H प्लस सोडून जर घेतला तर काय तयार होईल, तर इथं तयार होईल. हे पहा, हे दोन इलेक्ट्रॉन वापरून H प्लस सोबत बॉन्ड तयार होईल, HOH. हा वॉटर मॉलिक्यूल तयार होईल. OH मायनस अब्स्ट्रॅक्ट द प्रोटॉन फ्रॉम फर्स्ट मॉलिक्यूल ऑफ acetaldehyde टू प्रोड्यूस वॉटर. आणि हा बॉन्ड हेटेरोटिकली ब्रेक डाऊन होऊन काय तयार होईल सांगा बरं. तर हा कार्बन 1 आणि 2, या कार्बनचे 1 आणि 2 हायड्रोजन ॲटम, आणि या बॉन्ड मधले दोन इलेक्ट्रॉन या कार्बन कडे. म्हणजे त्याच्या शेजारी आपण दोन इलेक्ट्रॉन, त्याच्यावरती चार्ज कोणता बरं, निगेटिव्ह चार्ज. आणि त्याच्या समोर काय, त्याच्या समोर ऍज इट इज C डबल बॉन्ड OH, C डबल बॉन्ड OH. हा कोणता मॉलिक्यूल आहे, acetaldehydeचा. तुम्ही म्हणता हा कुठून आला, हा कुठून आला सांगा बरं. तर OH मायनस इज अ बेस. कुठून आला, NaOH आपण aqueous टाकलेला आहे. याच्यात काय टाकलेलं आपण, डायल्यूट NaOH aqueous टाकलेले. तर OH मायनस हा बेस पहिल्या acetaldehydeच्या मॉलिक्यूल मधला H प्लस सोडून घेईल, तर होईल H2O. आणि ह्या acetaldehyde पासून हा बॉन्ड जर तुटला तर या बॉन्डचे दोन इलेक्ट्रॉन या कार्बन कडे, आणि हा तयार झाला. याला आपण म्हणतो कार्ब अनायन. याला काय म्हणतो आपण, कार्ब अनायन. आणि बाय प्रोडक्ट काय, तर विद्यार्थी मित्रांनो बाय प्रोडक्ट वॉटर. बाय प्रोडक्ट काय, तर वॉटर. तुम्ही H2O लिहू शकता किंवा अशा प्रकारे देखील लिहू शकता. पहिली स्टेप कळेल आपण, फॉर्मेशन ऑफ कार्ब अनायन. कार्ब अनायन कसं तयार होतं, बेस OH मायनस abstract proton from first molecule of acetaldehyde to form carb anion and byproduct of water. कार्ब अनायन म्हणजे काय, तुम्ही 11वीला पाहिलेले. या कार्बनच्या आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये हे दोन आणि हे दोन असे 8 इलेक्ट्रॉन येतात. निगेटिव्हली चार्ज्ड स्पीशीज which contain 8 electron in its outermost orbit are called as a carb anion. पहिल्या स्टेप मध्ये काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, तर हे आहे कार्ब अनायन. नाव दिसत नसल तर मोठं काढतोय, ते पहा, याचं नाव आहे कार्ब अनायन. ओके, पहिली स्टेप झाली. बेस OH मायनस न acetaldehydeच्या पहिल्या मॉलिक्यूलचा अल्फा हायड्रोजन ॲटम ओढून घेतला. OH मायनस आणि H प्लस मिळून तयार झाले H2O. हा बॉन्ड हेटेरोटिकली तुटला. हे इलेक्ट्रॉन कोणासोबत जातील, कार्बन सोबत. आणि इथं तयार झालं CH2 मायनस CHO. हा जो आहे ना त्याचा अर्थ काय, CH2 मायनस CHO. मग अशी मी दाखवतो बघ तुम्हाला, CH2 मायनस CHO. याला काय म्हणतो आपण, कार्ब अनायन. कार्ब अनायन्स आर इलेक्ट्रॉन रिच स्पीशीज. हे कार्ब अनायन काय असतात, इलेक्ट्रॉन रिच स्पीशीज असतात. ते न्यूक्लिओफाइल म्हणून रोल प्ले करतात आणि ते सेकंड मॉलिक्यूल वरती अटॅक करतात. कोणाच्या सेकंड मॉलिक्यूल वरती, तर acetaldehydeच्या सेकंड मॉलिक्यूल वरती. आणि म्हणून मी असं लिहितोय, तो पहा असं लिहितोय. स्टेप सेकंड कोणती, तर स्टेप सेकंड आहे अटॅक ऑफ कार्ब अनायन. अटॅक ऑफ कार्ब अनायन ऑन सेकंड मॉलिक्यूल ऑफ acetaldehyde. ऑन सेकंड मॉलिक्यूल ऑफ कोणावर, कोणत्या, acetaldehyde. हो, आता काय होईल, तर सेकंड acetaldehydeच्या मॉलिक्यूल अटॅक करतो. तो लिहायचा आपल्याला, इथं पाहिली तुम्ही सेकंड acetaldehydeचा मॉलिक्यूल. हा CH3, हा C डबल बॉन्ड O, आणि हा असा लिहितो H. ओके, चला हा असा लिहितो, हा H प्लस इथं तयार झालेलं कार्बन आहे. हे पहा, हे कार्बन आहे तशा तसं लिहायचं. मग कार्बन, हे हायड्रोजन, हा C डबल बॉन्ड O, आणि हा H. हा कोण आहे, हा कार्ब अनायन आहे. कोणता आहे, हा कार्ब अनायन. कार्ब अनायन इज अ न्यूक्लिओफाइल. कार्ब अनायन हा काय, तर न्यूक्लिओफाइल. कार्ब अनायन इज अ न्यूक्लिओफाइल which attack on second molecule of acetaldehyde.
तो कोणावरती अटॅक करतो? सेकंड मॉलिक्युलवरती अटॅक करतो. का करतो आणि कुठं करतो तुम्हाला माहिती आहे. आयडियाइड मधला हा कार्बोनिल कार्बन पार्शियल पॉझिटिव्ह असतो. हा कसा असतो? पार्शियल पॉझिटिव्ह. आणि हा कसा असतो? पार्शियल निगेटिव्ह. असेटाल्डिहाइडचा पार्शियली पॉझिटिव्ह कार्बन, पार्शियली निगेटिव्ह ऑक्सिजन ॲटम. तर पहिल्या स्टेप मध्ये तयार झालेला कार्ब आयन हा कोणावरती अटॅक करतो? सो दिस कार्ब आयन इज अटॅकिंग ऑन कार्बोनिल कार्बन ॲटम. कार्बन कार्बन यांच्यात बॉन्ड जोडला जातो. हे दोन इलेक्ट्रॉन जे आहेत ना ह्या बॉन्ड मधले, हे जे दोन इलेक्ट्रॉन हे दिसतात, हे दोन इलेक्ट्रॉन वापरून तुम्ही म्हणू शकता, हे दोन इलेक्ट्रॉन वापरून कार्बन कार्बन बॉन्ड तयार होतो. हे दोन इलेक्ट्रॉन वापरून कार्बन कार्बन नवीन बॉन्ड तयार होतो. आणि हे इलेक्ट्रॉन इकडे जातात, इकडे इलेक्ट्रॉन जातात. आणि मी असं म्हणेल मग काय तयार होईल सांगा बरं, काय तयार होईल सांगा. इथं CS3 दिसतं तुम्हाला, CS3. ओके, हा कार्बन, हा काय तर कार्बन, हे घ्या कार्बन, इथं हायड्रोजन, कार्बन कार्बन नवीन बॉन्ड, कार्बन कार्बन नवीन बॉन्ड आणि इलेक्ट्रॉन ऑक्सिजन कडे. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगायचं असं की ह्या ऑक्सिजन तुम्हाला काही दिसत नसतं. म्हणजे काय असतात तर इलेक्ट्रॉनच्या दोन पेअर असतात. इलेक्ट्रॉनचे किती पेअर असतात तर दोन इलेक्ट्रॉन पेअर असतात. इथं किती आहेत तर आपण असं म्हणू शकतो, इथं किती आहेत तर तुम्हाला सांगतोय इथं दोन इलेक्ट्रॉन पेअर आहेत. आणि हा बॉन्ड जर तुटला, हा बॉन्ड जर तुटला म्हणजे इलेक्ट्रॉन जर ऑक्सिजन कडे आले तर ह्या ऑक्सिजनच्या डोक्यावरती हे पहा, हे पहिले दोन 4 आणि आताचे दोन किती झाले 6. हे बॉन्डिंग इलेक्ट्रॉन इकडे जर आले तर ऑक्सिजनवरती कोणता चार्ज? मायनस चार्ज. कार्बन कार्बन कोणता बॉन्ड? नवीन बॉन्ड. हा कार्बन हायड्रोजन हायड्रोजन आणि त्याच्या समोर काय? त्याच्या समोर C डबल बॉन्ड OH हा तयार झाला. ओके, याला काय म्हणतो आपण तर हा आहे अल्कॉक्साइड आयन. कोणता आयन? हा अल्कॉक्साइड आयन आहे. ओके, म्हणून स्टेप सेकंड मध्ये काय झाले पहा, अटॅक ऑफ कार्ब आयन ऑन सेकंड मॉलिक्यूल ऑफ acetaldehyde. अटॅक ऑफ कार्ब आयन ऑन सेकंड मॉलिक्यूल ऑफ म्हणजे असं म्हणू शकतो आपण, अटॅक ऑफ कार्ब आयन ऑन सेकंड मॉलिक्यूल ऑफ acetaldehyde टू प्रोड्यूस अल्कॉक्साइड आयन. किंवा याच स्टेपला फॉर्मेशन ऑफ अल्कॉक्साइड देखील तुम्ही म्हणू शकता. काय म्हणू शकता? फॉर्मेशन ऑफ अल्कॉक्साइड टू प्रोड्यूस अल्कॉक्साइड आयन. ओके, आणि अल्कॉक्साइड आयन हे तर तुम्हाला माहिती आहे. अल्कॉक्साइड आयन्स आर द स्ट्रॉंग बेसिस दॅन OH मायनस. OH मायनस पेक्षाही स्ट्रॉंग बेसिस कोण असतात? तर OH मायनस पेक्षाही स्ट्रॉंग बेसिस हे अल्कॉक्साइड आयन असतात. ओके, आणि स्टेप तिसरी तिला काय म्हणतो आपण? स्टेप थर्ड इज कॉल्ड ॲज अ प्रोटोनेशन. तिला काय म्हणतो आपण? स्टेप थर्ड इज कॉल्ड ॲज अ प्रोटोनेशन. मी असं म्हणेल की this alkoxide ion abstract the proton from water produced in step 1 to produce corresponding beta hydroxyaldehyde. इथे पाहता दुसऱ्या स्टेप मध्ये काय झालंय? अल्कॉक्साइड आयन, त्याचं स्ट्रक्चर काढतोय इथे मी. CS3 सांगा, CS3 कार्बन हा ऑक्सिजन, याच्या डोक्यावरती किती इलेक्ट्रॉन पेअर? 3 इलेक्ट्रॉन पेअर. चार्ज कोणता? मायनस. दिसत नसेल थोडासा मोठ्या काढतो, फार दिसत नसेल थोडासा मोठ्या काढतो. इथं H. ओके, इथं कार्बन हायड्रोजन इथं समोर C डबल बॉन्ड OH. ओके, हा काय करतो पहा. तर विद्यार्थी मित्रांनो पहिल्या स्टेप मध्ये हे जे वॉटर तयार झाले का, पहिल्या स्टेप मध्ये हे जे वॉटर तयार झाले त्या वॉटर मधला काय ओढून घेतं तर अल्कॉक्साइड आयन इज अल्कॉक्साइड आयन abstract the proton from water. आणि हा जो बॉन्ड आहे का ह्या ऑक्सिजनवर तुम्हाला माहिती आहे, ह्या ऑक्सिजनवरती काय असतात ते ह्या ऑक्सिजनवरती दोन पेअर असतात. आता यातला फक्त हा जो O मायनस आहे हा H प्लस ला ओढून घेतो. कोणाला ओढून घेतो? ह्या H प्लस ला ओढून घेतो. आणि हा बॉन्ड परत हेटेरोलिटिकल तुटतो आणि इथं तयार होतं ते असं. काय तयार होईल सांगा? इथं तयार होईल CH3 दिसतंय तुम्हाला, CH3. ओके, CH O मायनस ना H प्लस ओढून घेतला, इथं तयार झालं OH. ओके, किती लोन पेअर राहिल्या? 2 लोन पेअर OH. आणि इथं CH2, इथं कार्बन, त्याला हायड्रोजन. ओके, CH2 समोर C डबल बॉन्ड OH. आणि बाय प्रोडक्ट पुन्हा काय, हा O आणि H मधला बॉन्ड तुटला, हे इलेक्ट्रॉन्स ऑक्सिजन कडे. इथं तयार झालं परत काय तयार झालं पहा, इथं तयार झालं हा OH आणि ह्याच्यावरती
तुम्ही इलेक्ट्रॉन्स दाखवू शकता. हे असं तयार झालं OH, हे रिजनरेट तयार झालं. आणि हा कोणता आहे तर हा कार्बोनिल कार्बन, त्याच्या शेजारचा हा अल्फा, त्याच्या शेजारचा हा बीटा, इथं तयार झाला बीटा कोणता आणि बीटावरती काय तर हायड्रॉक्सी, बीटा हायड्रॉक्सी, बीटा हायड्रॉक्सी ब्यूटाडायडेट. हा काय तयार झाला तर बीटा हायड्रॉक्सी ब्यूटाडायडेट तयार झाला. किती स्टेप मध्ये रिएक्शन झाली तर ही रिएक्शन 3 स्टेप मध्ये झाली. किती स्टेप मध्ये झाली तर 3 स्टेप मध्ये ही रिएक्शन झाली. मेकॅनिझम लक्षात आलं का? नसेल आलं तर मी परत एकदा सांगतो, नसेल आलं तर मी परत एकदा सांगतो, ते नीट लक्षात घ्या. ओके, पहिल्यापासून रिफ्रेश करा आता. ओके, हा काय घेतला आपण कोनिकल फ्लास्क. या कोनिकल फ्लास्क मध्ये असेटाल्डेटचे किती मॉलिक्यूल घेतले 2. ओके, आणि 2 असेटाल्डेटचे मॉलिक्यूल घेतले. याच्यात बेस कोणता टाकला आपण NaOH टाकलं, पाणी टाकलं आपण बेस NaOH टाकलं. असेटाल्डेटचे मॉलिक्यूल घेतले, त्याच्यात काय टाकलं आपण NaOH टाकलं, डायल्यूट NaOH. ही रिएक्शन 3 स्टेप मध्ये होते. किती स्टेप मध्ये होते 3 स्टेप मध्ये होते. आता पहा स्टेप नंबर 1 फॉर्मेशन ऑफ कार्ब अनायन. काय म्हणते तुम्ही फॉर्मेशन ऑफ कार्ब अनायन. कसं होतं हा जो NaOH आहे ना NaOH aqueous, NaOH चं आयनायझेशन होऊन Na+ आणि OH मायनस, Na+ आणि OH मायनस. OH मायनस जो बेस तयार झालेला आहे कोनिकल फ्लास्क मध्ये OH मायनस हा बेस आहे. त्याची टेंडन्सी काय असते OH मायनस हॅविंग टेंडन्सी टू अब्स्ट्रॅक्ट H+. OH मायनस न पहिल्या असेटाल्डेटच्या मॉलिक्यूल मधला हा जो हायड्रोजन कार्बन बॉन्ड आहे तो तोडला. OH abstract the proton from first molecule of acetaldehyde to produce कार्ब anion. ह्या OH मायनस न इथला H+ ओढून घेतला, हा बॉन्ड हेटेरोटिकली तुटला आणि इथं काय तर झालं कार्ब अनायन. CH2 मायनस CHO काय तर झाला कार्ब अनायन आणि बाय प्रोडक्ट काय तर झाला वॉटर. OH मायनस आणि H+ म्हणून काय तर झालं वॉटर. म्हणजे पहिली स्टेप लक्षात आली. बेस OH मायनस न पहिल्या असेटाल्डेटच्या मॉलिक्यूल मधला H+ काढून घेतला, वॉटर तयार झालं आणि त्याच सोबत त्यांनी काय तयार केलं कार्ब अनायन तयार केलं. कार्ब अनायन्स आर निगेटिव्हली चार्ज्ड स्पीशीज which are electron rich species, आणि स्टेप सेकंड मी असंही म्हणू शकतो. स्टेप सेकंडला पहा फॉर्मेशन ऑफ, स्टेप सेकंडला मी असंही म्हणू शकतो फॉर्मेशन ऑफ अल्कोऑक्साइड आयन. स्टेप सेकंडला काय म्हणू शकतो मी फॉर्मेशन ऑफ अल्कोऑक्साइड आयन. तुम्ही देखील तसं लिहू शकता फॉर्मेशन ऑफ अल्कोऑक्साइड आयन. कसा तयार होतो अल्कोऑक्साइड आयन? अल्कोऑक्साइड आयन कसं तयार होतो पहा. Carb anion produced in first step attacks on carbonyl carbon of second molecule of acetaldehyde. पहिल्या मॉलिक्यूल पासून तयार झालेला जो कार्ब अनायन आहे न्यूक्लियोफाइल, तो सेकंड मॉलिक्यूलच्या कार्बोनिल कार्बन ॲटमवरती अटॅक करतो. इथं नवीन कार्बन सिंगल बॉन्ड तयार होतो, आणि त्याचबरोबर इथं नवीन एक आयन तयार होतो, त्याला आपण म्हणतो अल्कोऑक्साइड आयन. आणि काय होतं पहा ह्या कार्बनचा या कार्बननं याच्यावरती अटॅक केला तर कार्बन नवीन बॉन्ड तयार झाला. कार्बन जो बॉन्ड तयार झाला ते बॉन्डिंग इलेक्ट्रॉन कोणाकडे जातात ऑक्सिजनकडे जर गेलं तर इथं कोणता साइन येतं मायनस काय येतं कारण या ऑक्सिजनच्या डोक्यावर त्याबद्दल किती होत्या 2 लोन पेअर. पुन्हा बॉन्ड तुटला आणखी लोन पेअर, म्हणजे हा तयार झाला CH3 CHO CH2 CHO, हा तयार झाला अल्कोऑक्साइड आयन. कोणता आयन अल्कोऑक्साइड आयन तयार झाला. आणि स्टेप थर्ड प्रोटोनेशन. आता तुमच्या माहितीसाठी लक्षात ठेवा अल्कोऑक्साइड आयन इज अ स्ट्रॉंगर बेस. Alkoxide ion produced in step second which abstract proton from water which is produced in step 1. पहिल्या स्टेप मध्ये तयार झालेला जो वॉटरचा मॉलिक्यूल आहे त्यातला फक्त H+ हा अल्कोऑक्साइड आयन ओढून घेतो. H आणि O यांच्यातला बॉन्ड तुटतो.
यातला फक्त काय वाढून घेतो अल्कोऑक्साइड आहे H प्लस चीच गरज असते आणि म्हणून ह्या O मायनस न इथला H प्लस ओढून घेतला की हा बॉन्ड हेटेरोटिकल तुटतो हा H प्लस आणि हा O मायनस इथं तयार झाला OH आणि एकंदरीत मॉलिक्यूल कोणता तर CH3 CH OH CH2 CHO हा तयार झाला आणि हा OH मायनस पुन्हा तयार झाला याला आपण म्हणतो रिजनरेटेड याला काय म्हणतो आपण रिजनरेटेड म्हणजे काय पुन्हा तयार झाला OH minus is a catalyst OH minus हा काय तर catalyst these are the base catalyzed reactions कोणत्या त्या बेस कॅटलाइज्ड रिएक्शन्स आहेत हा तयार झाला आणि या कंपाऊंडचं नाव काय तर ह्या कार्बोनिल कार्बन हा अल्फा कार्बन हा बीटा कार्बन याचं नाव आहे बीटा हायड्रॉक्सी ब्युटाडाइड हे कॉमन नेम आणि या प्रोडक्ट मध्ये CHO अल्डिहाइड आहे आणि याच प्रोडक्ट मध्ये OH अल्कोहोलही आहे आणि म्हणून याला एकंदरीत काय म्हणतो आपण अल्डोल म्हणतो याला काय म्हणतो एकंदरीत आपण अल्डोल असं म्हणतो अँड दिस इज कॉल्ड ॲज अ अल्डोल कंडेन्सेशन रिएक्शन दिस इज अ मेकॅनिझम फॉर दॅट किती स्टेप आहेत विद्यार्थी मित्रांनो 3 स्टेप ह्या स्टेप बऱ्याच विद्यार्थ्यांना लक्षात येत नाही एकदा दोनदा तीनदा वाचा लिहून काढा वाचा म्हणेल मी लिहून काढा म्हणेल ओके याच रिएक्शनचं आता मला सांगा इथं काय मी तुम्हाला एमसीक्यू विचारू शकतो इथं किती असेटाल्डिहाइडचे मॉलिक्यूल रिएक्ट झाले तर हा प्रोडक्ट तयार होण्यासाठी किती तर इथं जे प्रोडक्ट तयार होण्यासाठी मॉलिक्यूल रिएक्ट झालं असेटाल्डिहाइडचे 2 मॉलिक्यूल किती 2 मॉलिक्यूल आणि ह्या दोनही मॉलिक्यूल मध्ये अल्फा कार्बन ॲटम वरती अल्फा हायड्रोजन ॲटम आहे अल्फा कार्बन ॲटम वरती अल्फा हायड्रोजन ॲटम आहे ओके तर आता मगाशी म्हणले बरोबर आहे पहा बरं कोण कोणावर अटॅक करतो ह्या 3 स्टेप येतात किती स्टेप येतात 3 स्टेप आहेत पहिल्या स्टेप मध्ये काय झालं फॉर्मेशन ऑफ कार्बन OH मायनस न पहिल्या असेटाल्डिहाइडच्या मॉलिक्यूलचा H प्लस काढून घेतला तयार झाला कार्बन ओके दुसऱ्या स्टेप मध्ये फॉर्मेशन ऑफ अल्कोऑक्साइड आयन कोणता आयन अल्कोऑक्साइड आयन पहिल्या स्टेप मध्ये तयार झालेला जो कार्बन आयन आहे पहिल्या स्टेप मध्ये पहिल्या असेटाल्डिहाइडच्या मॉलिक्यूल पासून तयार झालेला हा जो कार्बन आयन आहे तो कोणावर अटॅक करतो कार्बन आयन प्रोड्यूस्ड इन फर्स्ट स्टेप इज अटॅकिंग ऑन कार्बोनिल कार्बन ऑफ सेकंड मॉलिक्यूल ऑफ असेटाल्डिहाइड टू प्रोड्यूस अल्कोऑक्साइड आयन आणि तुम्ही इथेही असं म्हणू शकता सेकंड स्टेप मध्ये नवीन कोणता बॉन्ड तयार झाला सेकंड स्टेप मध्ये नवीन कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड तयार झाला हा अल्कोऑक्साइड आयन तयार झाला आणि स्टेप थर्ड काय सांगते स्टेप थर्ड असं सांगते की दुसऱ्या स्टेप मध्ये जो अल्कोऑक्साइड आयन तयार झालेला आहे अल्कोऑक्साइड आयन इज अ स्ट्रॉंगर बेस दॅन OH मायनस ह्याच्या अगोदर आपण पाहिले आणि म्हणून सेकंड स्टेप मध्ये तयार झालेला हा जो अल्कोऑक्साइड आयन आहे तो पहिल्या स्टेप मध्ये जे वॉटर तयार झालेला आहे त्यातला H प्लस ओढून घेतो आणि H प्लस आणि O मायनस यांच्यात OH असा बॉन्ड तयार होतो आणि हा OH मायनस पुन्हा रिजनरेट होतो ठीक आहे हा OH मायनस झाला कॅटलिस्ट इथं जो तयार झाला प्रोडक्ट त्याचं नाव आहे बीटा हायड्रॉक्सी ब्युटाडाइड आणि ह्या बीटा हायड्रॉक्सी ब्युटाडाइड मध्ये आयडिहाइड पण आहे आणि अल्कोहोल हा पण फंक्शनल ग्रुप आहे आणि म्हणून त्याला काय म्हणतो आपण त्याला अल्डोल असं म्हणतो काय म्हणतो आपण त्याला अल्डोल असं म्हणतो मग तुमच्या लक्षात आलं पाहिजे की सर मागाशी जे सांगितलं होतं जर 2 असेटाल्डिहाइडचे मॉलिक्यूल रिएक्ट होत असतील मी जर म्हणत असेल हा एक मॉलिक्यूल आहे आणि हा दुसरा मॉलिक्यूल आहे की रिएक्शन इन प्रेझेन्स ऑफ काय होते OH मायनस बेसच्या माध्यमात होते ही रिएक्शन रिव्हर्सिबल आहे ही रिएक्शन कशी आहे रिव्हर्सिबल आहे तर या मॉलिक्यूलला मी असेटाल्डिहाइडचा पहिला मॉलिक्यूल म्हटलं होतं आणि या मॉलिक्यूलला मी असेटाल्डिहाइडचा दुसरा मॉलिक्यूल म्हटलं होतं आणि पहिल्या मॉलिक्यूलचा अल्फा कार्बन हा दुसऱ्या मॉलिक्यूलच्या कार्बोनिल कार्बन सोबत सिग्मा बॉन्ड तयार करतो म्हणजे पहिल्या मॉलिक्यूलचा अल्फा कार्बन ॲटम दुसऱ्या मॉलिक्यूलच्या कार्बोनिल कार्बनला बॉन्ड फॉर्म करतो पहिल्या आयडिहाइडच्या अल्फा कार्बनचा अल्फा हायड्रोजन ॲटम हा कार्बोनिल कार्बनच्या ऑक्सिजन कडे मायग्रेट होतो काय होतं मायग्रेट होतं अल्फा कार्बनचं मायग्रेशन हे कार्बोनिल ऑक्सिजन कडे होतं एवढं लक्षात घ्यायचं एवढं काय करायचं तर लक्षात घ्यायचं हे झालं मेकॅनिझम नीट पहा कृपया नीट पहा मेकॅनिझम हा कोणता आहे तर हा अल्कोऑक्साइड आयन आहे हा कोणता आहे तर अल्कोऑक्साइड आयन आर ऑलवेज स्ट्रॉंगर बेस दॅन द
हायड्रॉक्साईड आयन. हे मेकॅनिझम पहा. त्यानंतर असंच मेकॅनिझम कोणाचं असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो, मी इथं 2 असेटाल्डिहाइडचे मॉलिक्यूल घेतले होते. जसं असेटाल्डिहाइडच्या मॉलिक्यूलचं मेकॅनिझम असेल तसंच 2 असेटोनच्या मॉलिक्यूलचं देखील रिएक्शनचं मेकॅनिझम असणार आहे. म्हणून हे मेकॅनिझम पाहून घ्या एकदा. मला वाटतं पाहिलं का मेकॅनिझम? आता हे मेकॅनिझम पाहिलं. एकदा, दोनदा, तीनदा, चारदा, पाचदा पहा, लिहा, ऐका काय सांगितलं मी तिथं. ओके. हे आयडोल कंडेन्सेशनचं मेकॅनिझम आहे. या मेकॅनिझम मध्ये वैशिष्ट्य असं आहे की जे 2 आपण असेटाल्डिहाइडचे मॉलिक्यूल घेतले तर त्यांच्यात कोणता बॉन्ड तयार होतो? त्यांच्यात कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड तयार होतो. ओके. तर इथं तुम्ही पाहू शकता पहिल्या असेटाल्डिहाइडच्या मॉलिक्यूलचा अल्फा कार्बन ऍटम, पहिल्या असेटाल्डिहाइडच्या मॉलिक्यूलचा अल्फा कार्बन ऍटम हा दुसऱ्या असेटाल्डिहाइडच्या मॉलिक्यूलच्या कार्बोनिल कार्बनला जोडला जातो. ओके. हे वैशिष्ट्य लक्षात ठेवायचे. आणि मी तुम्हाला रिएक्शन लिहिताना अगोदर म्हटलंय की या असेटाल्डिहाइडच्या मॉलिक्यूल आपण 1 नंबरचा म्हणूया आणि याला काय म्हणायचं? आपल्याला 2 नंबरचा म्हणायचं आहे. पहिल्या असेटाल्डिहाइडच्या अल्फा कार्बन ऍटम हा दुसऱ्या असेटाल्डिहाइडच्या मॉलिक्यूलच्या कार्बोनिल कार्बन ऍटमला जोडला जातो. पहिल्या असेटाल्डिहाइडचा अल्फा हायड्रोजन ऍटम, पहिल्या असेटाल्डिहाइडच्या मॉलिक्यूलचा अल्फा हायड्रोजन ऍटम हा दुसऱ्या मॉलिक्यूलच्या कार्बोनिल ऑक्सिजन ऍटम कडे अट्रॅक्ट होतो आणि तयार होतं बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड. त्यालाच आपण म्हणतो आल्डोल. त्यालाच काय म्हणतो आपण? आल्डोल. आणि ही जी रिएक्शन होते आणि याला जर आपण हिट केलं, लक्षात घ्या, याला जर आपण हिट केलं तर काय होतं? बीटा कार्बनचा OH आणि अल्फा कार्बनचा H निघून जातं आणि तयार होतं इथं CH3CH डबल बॉन्ड CH हा तयार होतो. बाय प्रोडक्ट H2O. याला काय म्हणतो आपण? याला आपण म्हणतो क्रोटोन अल्डिहाइड. याला काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो? आपण क्रोटोन अल्डिहाइड असं म्हणतो. हा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड. अनसॅच्युरेटेड अल्डिहाइडलाच अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड असं देखील म्हटलं जातं. अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड असं देखील म्हटलं जातं. अल्फा आणि बीटा दोघांमध्ये डबल बॉन्ड आहे म्हणून अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड असं म्हटलं जातं. एमसीक्यू साठी प्रत्येक पॉइंट या रिएक्शनचा आजचा महत्त्वाचा आहे. तुम्ही मेकॅनिझम पाहिलं. दिस रिएक्शन टेक्स प्लेस इन 3 स्टेप्स. पहिली स्टेप फॉर्मेशन ऑफ कार्बन अनायन. कसं तयार झालं कार्बन आयन? NaOH aqueous NaOH मध्ये रिएक्शन होते. Na+OH मायनस. OH मायनस एक कुठून आलं? OH मायनस इज अ बेस. OH मायनस इज अ बेस. OH मायनस हा जो बेस आहे, OH मायनस हा जो बेस आहे, OH मायनस बेस अब्स्ट्रॅक्ट द प्रोटॉन. काय करून घेतं? OH मायनस पहिल्या असेटाल्डिहाइडच्या मॉलिक्यूलचा H+ काढून घेतं. हे एक का टाकलंय? कारण हा एक म्हणजे असेटाल्डिहाइडचा मॉलिक्यूल पहिला आहे. OH मायनस बेस पहिल्या असेटाल्डिहाइडच्या मॉलिक्यूलचा H+ काढून घेतो. तयार होतं H2O आणि इथं तयार झालं CH2 मायनस CHO. हा कार्ब अनायन तयार झाला. पहिल्या असेटाल्डिहाइडच्या मॉलिक्यूलचा कार्ब अनायन तयार झाला. स्टेप सेकंड तयार झालेला पहिल्या स्टेप मध्ये तयार झालेला कार्ब अनायन हा न्यूक्लिओफाइल आहे. कार्ब अनायन हा काय तर न्यूक्लिओफाइल आणि हा न्यूक्लिओफाइल दुसऱ्या असेटाल्डिहाइडच्या मॉलिक्यूलवरती पहिल्या मॉलिक्यूल पासून तयार झालेला कार्ब अनायन हा न्यूक्लिओफाइल दुसऱ्या मॉलिक्यूलच्या कार्बोनिल कार्बन ऍटमवरती अटॅक करतो. कार्बन कार्बन नवीन बॉन्ड तयार होतो आणि त्याचबरोबर इथं तयार होतं अल्कोऑक्साइड आयन. दुसऱ्या स्टेप मध्ये तयार झालेला अल्कोऑक्साइड आयन प्रोड्यूस इन स्टेप सेकंड विच इज अ स्ट्रॉंगर बेस विच अब्स्ट्रॅक्ट म्हणजे अट्रॅक्ट. तुम्हाला माहित ना, अल्कोऑक्साइड आयन प्रोड्यूस्ड इन स्टेप सेकंड अब्स्ट्रॅक्ट. हे अब्स्ट्रॅक्ट म्हणजे अट्रॅक्ट H+ ऑफ वॉटर टू प्रोड्यूस दिस. O- न H+ काढून घेतला. हे 2 इलेक्ट्रॉन H+ ला देऊन O आणि H बॉन्ड तयार होतो आणि O आणि H तयार झाला की ऑलरेडी बीटा हायड्रॉक्सी ब्युटाडाइड तयार होतो आणि ह्या बॉन्ड मध्ये इलेक्ट्रॉन ऑक्सिजन कडे. इथं तयार झालं हायड्रॉक्साइड आणि हा काय आहे? हा बेस पुन्हा रिजनरेट झाला. तो कॅटलिस्ट आहे. पुन्हा हा बेस तिसऱ्या असेटाल्डिहाइडचा H+ काढणार. तयार होणार कार्बन आयन. तयार झालेला कार्बन आयन तो चौथ्या असेटाल्डिहाइडच्या मॉलिक्यूलवर अटॅक करणार. तयार होणार अल्कोऑक्साइड आयन.
अल्कोक्साइड आयन पुन्हा H प्लस काढून घेणार, ते राहणार बीटा हायड्रॉक्सी ब्युटाडायट. मग याचा अर्थ हा OH मायनस काय होणार, पुन्हा 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 तयार होणार आणि त्या OH मायनसच्या मदतीनंच पुन्हा ही रिएक्शन सुरू राहणार. म्हणून दिस इज अ बेस कॅटलाइज्ड रिएक्शन. दिस इज अ बेस कॅटलाइज्ड रिएक्शन. आणि कोणकोणते बेसेस आपण घेऊ शकतो आयडियल कंडेन्सेशन रिएक्शन मध्ये, तर NaOH घेऊ शकतो, किंवा आपण KOH घेऊ शकतो, किंवा आपण Na2CO3 aqueous सोल्युशन घेऊ शकतो, किंवा बेरियम हायड्रॉक्साइड हे देखील आपण घेऊ शकतो. ओके, हे झालं मेकॅनिझम. ह्या गोष्टी लक्षात आल्या. म्हणून हा असिटाल्डिहाइडचा पहिला मॉलिक्यूल. आयडियल कंडेन्सेशन मध्ये पहिल्या असिटाल्डिहाइडच्या मॉलिक्यूलचा काय तयार होतो, कार्बन आयन. तयार झालेला कार्बन आयन हा दुसऱ्या असिटाल्डिहाइडच्या कार्बोनिल कार्बोनेटवरती अटॅक करतो, तयार होतं अल्कोक्साइड आयन. अल्कोक्साइड आयन हे मोर स्टेबल असतं, ते स्ट्रॉंगर दॅन OH हे बेस असतं, इट इज अ स्ट्रॉंगर बेस दॅन हायड्रॉक्साइड आयन. आणि अल्कोक्साइड आयनची टेंडन्सी ही H प्लस ला ओढून घेण्याची असते. तयार झालं बीटा हायड्रॉक्सी ब्युटाडायट आणि OH मायनस. अशा प्रकारे हे झालं मेकॅनिझम. आता जसं आपण आयडियल कंडेन्सेशन पाहिलं तसं कीटोन कंडेन्सेशनचं एक एक्झाम्पल. हे आयडियल कंडेन्सेशन सारखंच आहे. ओके, एक्झाम्पल पाहूया आपण. एक्झाम्पल हे लिहून घ्या, हे लिहून घ्या. चला दुसरं एक्झाम्पल पाहू. जसं आपण दोन असिटाल्डिहाइडच्या मॉलिक्यूल पासून बीटा हायड्रॉक्सी ब्युटाडायट तयार झालं, तसंच दुसरं एक एक्झाम्पल घेतो. when two molecules of acetone, कोणते टोन, acetone, when two molecules of acetone warmed with dilute BaOH taken twice barium hydroxide. When two molecules of acetone warmed with dilute barium hydroxide, it gives काय देते ते तुम्ही सांगायचं. मला आता काय देते ते तुम्ही सांगायचं. पहा इथं रिएक्शन मिळतोय. हा कोनिकल फ्लास्क घेतला आपण. या कोनिकल फ्लास्क मध्ये काय करायचं, असेटोनचे दोन मॉलिक्यूल घ्यायचे. तर कोणाचे, असेटोनचे किती मॉलिक्यूल घ्यायचे, तर दोन मॉलिक्यूल. यात काय टाकायचं, बेस BaOH टेकन ट्वाइस बेरियम हायड्रॉक्साइड टाकायचं. रिएक्शन येते तर पहा, CH3 इथं कार्बन, इथं लिहू आपण डबल बॉन्ड, इथं CH3 इथं लिहिले. काय नाही, मागेच्या सारखंच लिहायचंय. हे CH3 C डबल बॉन्ड O CH3 हा असेटोनचा मॉलिक्यूल, प्लस दुसरा इथं पण CH2H C डबल बॉन्ड O CH3. ओके, हा असेटोनचाच मॉलिक्यूल आहे. याला आपण म्हणूया 1 नंबरचा, आणि हा म्हणायचा असेटोनचा दुसरा मॉलिक्यूल. ही रिएक्शन इन प्रेझेन्स ऑफ काय होते, ही रिएक्शन इन प्रेझेन्स ऑफ BaOH टेकन ट्वाइस. असेटोन असेल तर बेरियम हायड्रॉक्साइड लक्षात ठेवायचं. ओके, बेरियम हायड्रॉक्साइड लक्षात ठेवायचं. पहा, हा असेटोनचा पहिला मॉलिक्यूल आहे, हा असेटोनचा पहिला मॉलिक्यूल आहे, आणि हा दुसरा. हा कार्बोनिल कार्बन, त्याच्या शेजारचा हा अल्फा कार्बन. असेटोनचा हा कोणता, अल्फा कार्बोनेटम आहे. ठीक आहे, कोणता आहे तर हा अल्फा कार्बन, आणि हा अल्फा हायड्रोजन. असेटोनच्या पहिल्या मॉलिक्यूल पासून देखील कार्बन अनायन तयार होतो, आणि हा जो दुसरा मॉलिक्यूल आहे याच्यावरती पहिला मॉलिक्यूल अटॅक करतो. पहिल्यापासून कार्बन तयार होतो, तो याच्यावरती अटॅक करतो. हे बॉन्डिंग इलेक्ट्रॉन ऑक्सिजन कडे जातात, O-H+ ला ओढून घेतं, आणि तयार होईल तो असा प्रोडक्ट. सांगा कोणता, CH3 कार्बन. पहा, CH3 कार्बन हा ऑलरेडी CH3 आहे, हा ऑलरेडी CH3 आहे. हा कार्बन आणि हा कार्बन यांच्यात बॉन्ड जोडला जाईल, कार्बन कार्बन. ओके, कार्बन इथं CH2, हे बॉन्डिंग इलेक्ट्रॉन इकडे जातील, O-, इथं काय होईल, O- आणि H+ तयार होईल OH. ओके, CH3 कार्बन CH3. पहा, CH3 कार्बन CH3, कार्बन CH2 बॉन्ड, O- नाही काढचा H+ होऊन घेतला OH, पुढे जसे असतं C डबल बॉन्ड O CH3, C डबल बॉन्ड O CH3. ओके, हा जो कंपाऊंड आहे याचं कॉमन नेम काय, याचं कॉमन नेम काय तुम्ही पहा. हा कार्बोनिल कार्बन आहे, हा अल्फा आहे, आणि हा बीटा आहे. हा हायड्रॉक्सी, हा मिथिल आहे, त्याचं कॉमन नेम पहा, बीटा हायड्रॉक्सी, बीटा हायड्रॉक्सी, बीटा मिथिल, बीटा हायड्रॉक्सी, बीटा मिथिल आपण असं लिहू शकतो. बीटा हायड्रॉक्सी, बीटा मिथिल, बीटा हायड्रॉक्सी, बीटा मिथिल. त्यानंतर
प्रोपिल कीटोन, किंवा याला एवढंच म्हणायचं, याला काय म्हणा माहितीये का, हा अल्फा कार्बन आहे, हा बीटा कार्बन आहे. आता हा जो कंपाऊंड आहे, या कंपाऊंड मध्ये किती फंक्शनल ग्रुप येतं? सी डबल बॉन्ड ओ म्हणजे कोणता? तर सी डबल बॉन्ड ओ म्हणजे कीटोन, आणि OH म्हणजे कोणता? तो OH म्हणजे अल्कोहोल. तर या कंपाऊंड मध्ये कीटोन फंक्शनल ग्रुप आहे, त्याचा कीट, आणि अल्कोहोलचं OL, याला आपण म्हणतो कीटोन. याला एवढंच म्हणा की बीटा हायड्रॉक्सी कीटोन. याचं नाव काय तर बीटा हायड्रॉक्सी कीटोन, आणि ह्यालाच कीटोन असं म्हटलं जातं. याला काय म्हटलं जातं? कीटोन असं म्हटलं जातं. जर दोन कीटोन असतील तर त्याला होणारा जो प्रोडक्ट आहे बीटा हायड्रॉक्सी कीटोन, त्याला कीटोल असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? कीटोल असं म्हटलं जातं. आणि त्याला जर आपण हिट केलं, पहा, त्याला जर आपण हिट केलं तर काय तयार होईल? तर असं म्हणतो मला मी स्टेप सेकंड, ही स्टेप 1 आहे, ही स्टेप 1 आहे. स्टेप सेकंड कोणती? तुम्ही पाहू शकता CH3, हे तर पहा CH3 कार्बन, हा OH, हा CH3, त्याच्या समोर हा CH2, हा C डबल बॉन्ड O, आणि हा CH3. याला जर आपण डायल्यूट HCl च्या माध्यमातून जर हिट केलं, डायल्यूट HCl च्या माध्यमातून जर हिट केलं, हा अल्फा कार्बन, हा बीटा कार्बन, हा गॅमा कार्बन. ओके, बीटा कार्बनचा OH आणि अल्फा कार्बन एटमचा H, बीटा कार्बनचा OH आणि अल्फा कार्बन एटमचा H निघून जातो इन द फॉर्म ऑफ वॉटर, आणि तयार होतं ते असं CH3 कार्बन, CH3 कार्बन, CH3. ओके, इथला OH, इथला H प्लस, इथं तयार होतं डबल बॉन्ड CH. ओके, CH, C डबल बॉन्ड O CH3, C डबल बॉन्ड O CH3, आणि बाय प्रोडक्ट H2O. अल्फा कार्बनचा काय? अल्फा कार्बनचा H जो निघून जाणार आहे, हा CH2 ना, या CH2 ला मी असं देखील लिहू शकतो H, आणि इथं हा H. इथून काय निघून जाणार आहे? पहा, हा कार्बन ऑक्सिजन बॉन्ड तुटणार आहे, OH मायनस. ओके, इथून काय? इथून H प्लस, हा बॉन्ड इथं शिफ्ट होणार आहे, इथं तयार होतं CH3 कार्बन CH3, CH3 कार्बन CH3, OH मायनस H प्लस H2 च्या फॉर्म मध्ये. आणि हा जो तयार झालाय, ह्या कंपाऊंडला मेसिटिल ऑक्साईड असं नाव आपण अगोदरच म्हटलेलं आहे. त्याला काय म्हणतो आपण? मेसिटिल ऑक्साईड असं म्हणतो. आणि ह्याचा आययुपीएसी नेम काय? तर विद्यार्थी मित्रांनो, ह्याचा आययुपीएसी नेम देखील तुम्ही लिहिलेला आहे अगोदरच. Select the longest continuous carbon chain containing ketonic functional group. आहे. Give numbering to the chain from that end which is nearer to the ketonic functional group. तर हा 1, हा 2, हा 3, हा 4, आणि हा 5. सिलेक्टेड चेन मध्ये 5 कार्बन ॲटम आहेत, आणि हा अनसॅच्युरेटेड आहे. ओके, अनसॅच्युरेटेड हा अल्किन आहे, आणि म्हणून हा 4 नंबरला मिथिल आहे, म्हणून इथे लिहितो अगोदर मी 4 मिथिल. काय लिहिलं मी? 4 मिथिल. कार्बन किती येतं? 5. 4 मिथिल पेंट 3. ओके, 3 EN. ओके, आणि सफिक्स याचं पेंट 3 2ONE. हा 4 मिथिल पेंट 3 EN 2ONE हा कंपाऊंड आहे. यालाच आपण काय म्हणतो? मेसिटिल ऑक्साईड असं म्हणतो. हे झालं. आणि इथं जो प्रोडक्ट तयार झाला, काय म्हणतो आपण? कीटोल म्हणतो. कीटोल का बरं? कारण याच्यामध्ये कोणते फंक्शनल ग्रुप आहेत? यामध्ये कीटोनही आहे आणि अल्कोहोल आहे. कीटोनचा काय घेतला आपण? कीटोनचं केट घेतलं, आणि अल्कोहोलचं OL घेतलं, आणि म्हणून त्याला आपण म्हणतो कीटोल. यालाच काय म्हणतो आपण? तर कीटोल. ओके, when two molecules of acetone is warmed with barium hydroxide, it gives beta hydroxy ketone, which on heating gives mesytyl oxide. म्हणून तुम्ही असं लिहू शकता, when two molecules of acetone warmed with dilute barium hydroxide gives, काय gives, इथे तुम्ही gives beta hydroxy कीटोन. म्हणजेच काय? कीटोन, बीटा हायड्रॉक्सी कीटोन. आणि ते जर आपण हिट केलं तर त्याच्यापासून काय तयार होतं? मेसिटिल ऑक्साईड. म्हणून तुम्ही असे म्हणू शकता, when two molecules of acetone is warmed म्हणजे काय? थोडंसं गरम करायचं. is warmed with base barium hydroxide, it gives beta hydroxy ketone, which on heating with dilute HCl gives mesytyl oxide. ओके, H2O निघून गेला. आणि या रिएक्शनला देखील काय म्हणतो आपण? कीटोन कंडेन्सेशन. आणि ही आयडोल सारखी आहे, म्हणून हिला देखील तुम्ही आयडोल कंडेन्सेशन रिएक्शन असं म्हणू शकता. ओके, आणि या पण रिएक्शन मध्ये जर तुम्ही पाहिलं, तर ॲसेटोनचे 2 मॉलिक्यूल जर असतील, तर पहिल्या ॲसेटोनच्या मॉलिक्यूलचा कार्ब अनायन तयार होतो. तयार झालेला कार्ब अनायन हा दुसऱ्या ॲसेटोनच्या कार्बोनिल कार्बन ॲटम वरती अटॅक करतो, आणि
पहिल्या मॉलिक्यूलचा अल्फा कार्बन ॲटम आणि दुसऱ्या मॉलिक्यूलचा कार्बोनिल कार्बन ॲटम यांच्यात बॉन्ड तयार होतो आणि पहिल्या असेटोनच्या मॉलिक्यूलचा अल्फा हायड्रोजन ॲटम दुसऱ्या मॉलिक्यूलच्या कार्बोनिल ऑक्सिजन कडे मायग्रेट होतो आणि हा प्रोडक्ट तयार होतो, बीटा हायड्रॉक्सी कीटोन हा तयार होतो. ओके, ह्या दोनही रिएक्शन सारख्याच आहेत. म्हणून मी तुम्हाला आणखी एकदा सांगेल की या रिएक्शनचं मेकॅनिझम जसं तुम्ही आता पाहिलं तुम्ही थोड्या वेळापूर्वी तसंच रिएक्शनचं मेकॅनिझम आहे ते तुम्हाला करायचंय. इट इज अ होमवर्क फॉर यू. तुम्हाला ते मेकॅनिझम लिहायचं देखील आहे. ओके, जसं आपण आयडोलचं मेकॅनिझम पाहिलं तसंच कीटोनचं देखील तुम्हाला मेकॅनिझम पाहायचंय. तर एकंदरीत मी काय म्हणणार आता पहा, आपण आयडोल कंडेन्सेशनची रिएक्शन पाहिली, त्याचं डेफिनेशन काय असेल, वेन टू मॉलिक्युल्स ऑफ aldehydes or ketones which containing active alpha hydrogen atom warmed with dilute NaOH or KOH or barium hydroxide, it gives beta hydroxy aldehyde म्हणजेच aldol or beta hydroxy ketone म्हणजेच कीटोन is called aldol condensation reaction असं म्हणतो आपण. पहिल्या स्टेप मध्ये बीटा हायड्रॉक्सी आयडाइड किंवा बीटा हायड्रॉक्सी कीटोन आणि दुसऱ्या स्टेप मध्ये अनसॅच्युरेटेड आयडाइड किंवा अनसॅच्युरेटेड कीटोन आपल्याला मिळतं. एवढं लक्षात ठेवायचं. या लेक्चर मध्ये इतकंच. पुढच्या लेक्चर मध्ये आपण पाहूया क्रॉस आयडोल कंडेन्सेशन. ओके, थँक्यू सो मच.